नमस्कार मित्रांनो. तर आज आपण फिजिक्सचे म्हणजे भौतिकशास्त्राचे जे पण PYQs विचारले आहेत MPSCमध्ये ते बघणार आहोत. तर हे तुम्ही घटक बघू शकता, घटक कुठल्या कुठल्या टॉपिक्समधून क्वेश्चन विचारले आहेत आणि किती विचारले आहेत. तर टोटल ऑलमोस्ट आपण 5 ते 6 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. 2023मध्ये 6 क्वेश्चन आले होते, मग 24मध्ये पण त्याच दरम्यान म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन येऊ शकतात किंवा जास्त पण येऊ शकतात. मग तेवढे मार्क जर कन्फर्म करायचे आहेत, पण तेवढेच्या तेवढे तुम्हाला क्वेश्चन येतील आउट ऑफ, अशी काही शक्यता नाही आहे. म्हणजे त्यापैकी आपण 1-2 क्वेश्चन जर चुकीचा समजला तरी 5 ते 10 मार्क तुमचे 10 ते 12 मार्क फिक्स आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघितला तर. कारण जे 90% लोक आहेत ते फक्त पहिले 2 ते 3च मिनटं व्हिडिओ बघतात आणि नंतर ते सोडून देतात व्हिडिओ, आणि त्यातूनच कळतं की त्यांचं किती कॉम्पिटिशनसाठी सिरियस आहेत ते. एका परीक्षेसाठी सिरियसनेस खूप महत्त्वाचा असतो. मग पूर्ण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आणि ज्यांना पण ही PPT पाहिजे असेल त्यांनी एंडमध्ये मी सांगणार ही PPT कशी भेटणार आहे, तर तुम्ही ती PPT घेण्यासाठी पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला इथे आपण टॉपिक्स बघूया. टॉपिक्स आहेत द्रव्य आणि द्रव्यांची संख्या, ऊर्जा, लहरी, बल. आता ह्याच्यातले सर्वात जास्त क्वेश्चन कुठल्या टॉपिक्समधून विचारले आहेत, तर जे मागच्या वर्षी 6 क्वेश्चन विचारले होते ते कशावरून विचारले? बल आणि बलाचे प्रकार, गुरुत्वाकर्षण, प्रकाश आणि विद्युतधारा, आणि नंतर किरणोत्सर्जन म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर असे काही काही इम्पॉर्टन्स टॉपिक आहेत. आता यातले 2-4 टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत, मग ते आपल्याला आधी करायचे, म्हणजे आधी ते चांगलेच आले पाहिजेत, नंतर मग आपण पुढचे बघू. आता ह्यात पण कॅल्क्युलेशन असणार आहे, कॅल्क्युलेशन पार्ट काही असणार आहे, मग त्यात फॉर्म्युला लागणार आहे. तर तुम्ही एका साईडला फॉर्म्युला बुक तयार करा आणि ते फॉर्म्युलामध्ये ते ॲड करत जा, मी जे पॉईंट सांगत आहे ते. चला तर आपण सुरू करूया, आणि हा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे, मगच तुम्हाला फायदा होणार, नाहीतर नाही होणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, लाईक करायला पैसे नाही पडत. तर ठीक आहे, चला बघू. द्रव्य आणि द्रव्यांची अवस्थांतर. खालीपैकी कोणता घटक हा मातीचा घटक आहे? तर खालीपैकी कुठले घटक मातीचे घटक असतात? तर वरील सर्व करायचं आहे. मोस्टली MPSCमध्ये लक्षात ठेवा की जेव्हा कुठलंच येत नाही तेव्हा वरील सर्व करून टाकायचं, म्हणजे मिनिमल रिडक्शन. हे खूप वेळा मी बघितलं आहे PYQsमध्ये. मिनिमम जेव्हा रॉंग स्टेटमेंट आपण चूज करतो तर तेव्हामध्ये सर्वात कमी ज्यात रॉंग स्टेटमेंट ऑप्शन असं दिलेलं आहे तर तो ऑप्शन चूज करायचा, म्हणजे सर्व बरोबर किंवा एकच चूक, 2च चूक असं करायचं आहे. आता इथे आन्सर काय दिले बघूया. खालीपैकी मातीचे घटक कोणते आहेत? आता दगड, वाळू वगैरे सगळं तर मातीचे घटक आहेतच की. रसायन पदार्थ आणि रंगद्रव्य. आता मातींना जांभळी मृदा, नंतर काळी मृदा, हे कसे रंग येतात? कुठले तरी पिगमेंट्स आहेत ना मध्ये, मग त्याच्यामुळे तो रंग येतो. काही प्रकारे तो मूळ खडकावरती परिणाम होतो, म्हणजे जे अपक्षरण क्रिया म्हणतो, इरोजन म्हणतो, सेडिमेंटेशन, यातून ते माती तयार होते. विघटन, अपग्रह. तर तुम्हाला डिकम्पोजर्स माहिती आहेत, म्हणजे जे जैव बॅक्टेरिया वगैरे ते डिकम्पोज करतात. मग ते कुठलाही सजीव जेव्हा मेला तर त्याला डिकम्पोज करून ते मातीतच मिसळतात. आपण मातीतून आलो, मातीतून जाणं हे तुम्ही ऐकलं आहे. मग ते त्यामध्ये पण पिगमेंट असतात, आणि ते पिगमेंट रासायनिक द्रव्य. मग त्याच्यामुळे हा क्वेश्चन नंबरमध्ये आन्सर 3 आलेला आहे. सगळेच पदार्थ त्यात इन्क्लूड होतात. थोडंसं इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, रंगद्रव्य येईल का, पण रंगद्रव्य पण येतं, कारण जे मातीचा कलर ते पिगमेंट्समुळे येतं, ते असं नाही की बाहेरून कुठून तरी येते. आता इथे तुम्ही बघू शकता कंपोजिशन ऑफ द सॉईल. लक्षात आलं तर ठीक आहे, नाही लक्षात आलं तरी काही एवढा असं इश्यू नाही होणार आहे. संपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पेशीत आणि उंतीमध्ये K+ आयनची सहंती आणि डॅश आयनचे सहंतीमध्ये असते. आता हे जे बायोलॉजी ज्यांना म्हणजे होतं बारावीला त्यांना खूप सोपं पडणार आहे. सेल आहे याची, जर पेशी आहे तर मध्ये पोटॅशियम असतं आणि बाहेर सोडियम असतं, हे लक्षात ठेवा. जर आपल्याला इथे विचारलेलं तेच आहे की मधल्या साईडला कुठलं आयन्स असतात, तर मध्ये सोडियम आणि बाहेर पोटॅशियम असतं. मधल्या साईडला जर आता ही बघा, सोडियम आणि पोटॅशियम पंप हे बाह्य पेशीतील प्लाझ्मामधील स्थितीत इलेक्ट्रोनायझेशन पटलावर आहे. पेशी आणि आतील आणि बाहेरील भागामध्ये आयनिक संतुलन राखतं. तर पेशीच्या आत K+ आहे आणि बाहेर पेशीच्या कमी असतं आणि बाहेर कमी असतं. तसेच पेशीच्या आत Na+ची सहनता कमी आहे आणि बाहेर जास्त आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की पेशीच्या आत K+, बाहेर Na, म्हणजे K+ म्हणजे पोटॅशियम, Na म्हणजे सोडियम. तर हे बॅलन्स ठेवतं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असतं, जे मसलच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये किंवा छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा ह्याच्यातून कंट्रोल होतात. अगदी हे जर इम्बॅलन्स बिघडलं तर माणूस मृत्यू पण पाहू शकतो, हे पण लक्षात ठेवा. कोणते मिश्रण नाही आहे खालीलपैकी? तर खालीलपैकी कोणते मिश्रण नाही आहे? पाणी, हवा, माती, खडू. तर यातमध्ये पाणी हे सर्वात प्युअर फॉर्म आहे. हवामध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे गॅसेस असतात, नायट्रोजन, आर्गॉन, फॉस्फरस वगैरे वगैरे. नंतर जे आपण CFC पण बाहेर टाकतो ते पण आहे. मातीमध्ये आत्ताच आपण बघितलं वरती ह्युमस आहे, जे पण ऑर्गॅनिक मटेरियल आहे, इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, ते सगळं आहे. नंतर खडू म्हणजे केमिकल कंपाऊंड आहे, तो केमिकल कंपाऊंडमध्ये मिश्रण तर असणारच आहे. मग पाणी हे फक्त प्युअर फॉर्म आहे, H2O, मिश्रण नाही आहे. तर द्रव्यांचे वर्गीकरण होतं भौतिक आणि रासायनिक. तर फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये येतं सॉलिड, लिक्विड, गॅसेस, आणि केमिकल क्लासिफिकेशनमध्ये येते एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स.
तर मिक्सरचे प्रकार असतात होमोजिनियस मिक्सर आणि हेट्रोजिनियस मिक्सर. होमोजिनियस म्हणजे संमिश्र, म्हणजे पूर्ण एकदम मिळून गेलेलं असतं, त्याला होमोजिनियस म्हणतात. आता साखरेचं पाणी आणि तुम्ही बघू शकता, जर मिळवलं तर काही दिसणार आहे तुम्हाला, साखर नंतर काढता येणार आहे का एकदा विरघळल्यावरती परत, म्हणजे आपण हलवल्यानंतर. आता तुम्ही ते काहीतरी प्रोसेस करून म्हणजे गरम करून वगैरे काढू शकता, पण ते वेगळं. पण आपण असं ॲटलिस्ट फिजिकल फॉर्ममध्ये ते काढू शकतो का, नाही. तसेच पाणी आणि रॉकेल जर आपण मिक्स केलं तर रॉकेल तुम्हाला माहिती आहे लगेच आपण दिसून येतं, ते मिक्स तर होत नाही, त्याला हेट्रोजिनियस मिक्सर. हेट्रो म्हणजे वेगळं, होमो म्हणजे सेम, असं लक्षात ठेवा. पुढे निलंबन काय असतं, सस्पेन्शन. ज्या द्रव्याच्या कणामध्ये, म्हणजे आता हे तुमचं ग्लास आहे समजा आणि मध्ये पाणी भरलं आहे, तर मध्ये असे कण दिसतात, तर त्याला सस्पेन्शन म्हणतात, निलंबित राहतात आणि आपण डोळ्याने पाहू शकतो. तसेच कोलॉइड मिश्रित द्रव्याचे कण हे अतिशय लहान असतात. कोलॉइड पण सस्पेन्शनसारखंच आहे, फक्त कण हे लहान असतात. संयुगे कंपाऊंड्स, जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्ये निश्चित वजनाच्या प्रमाणात किंवा रासायनिक अभिक्रियेत करून एकत्र येतात, एकत्र म्हणजे कंपाऊंड तयार होतात, तेव्हा नवीन पदार्थाला संयोग असे म्हणतात. संयोग तयार होण्यात मूलद्रव्यांना ठराविक वजनाच्या प्रमाणात संयोग पावतात. पाणी आणि हायड्रोजनमध्ये 1:8 प्रमाण, हे लक्षात ठेवा. H2O तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, H2O, तर हे 1:8 फॉर्ममध्ये आहे, अंशामध्ये आहे. तर ऊर्जा एनर्जीचं काय, कोणाची आयनायझेशन ऊर्जा सर्वात जास्त आहे. आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, धनप्रभारित आयन तयार करण्यासाठी उदासीन अणूमधून एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी ऊर्जा आयनायझेशन ऊर्जा आहे. तर आता हे कसं समजलं तुम्हाला, हे आता मधलं आहे न्यूक्लियस, बरोबर. आता इलेक्ट्रॉन हे बाहेर फिरत असतं, इलेक्ट्रॉनला तुम्हाला जर बाहेर काढून न्यायचं आहे तर थोडीशी ऊर्जा द्यावं लागणार, त्याला हीट द्यावं लागणार आहे. मग किती एनर्जी द्यावं लागणार, तेव्हा ते इलेक्ट्रॉन बाहेर येईल त्याच्या कक्षेतून, तर त्याला आयनायझेशन एनर्जी म्हणतात. समजलं, ठीक आहे. चला पुढे जाऊ. तर भिन्न अणू किंवा रेणूच्या इलेक्ट्रॉन कक्षेत आयनायझेशन ऊर्जा भिन्न असते. तसेच सोडियमची आयनायझेशन एनर्जी पहिल्या एनर्जीमध्ये सर्वात जास्त लागणार आहे, दुसऱ्या एनर्जीमध्ये थोडी आयनायझेशन एनर्जी पहिल्यामध्ये थोडी कमी लागणार, दुसऱ्यामध्ये थोडीशी जास्त लागणार, तिसऱ्यामध्ये खूपच जास्त, आणि चौथ्यामध्ये, कारण इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन फोर्स हे वाढणार आहे जसं जसं न्यूक्लियसच्या जवळ येणार ते, कारण एक आपण इलेक्ट्रॉन काढत जाणार आहे, तसं त्याचा अट्रॅक्शन फोर्स वाढणार आहे न्यूक्लियसचा, अभिकेंद्रकाचा. तसेच मॅग्नेशियममध्ये पण बघू शकतो. आणि आता ह्याच्यात तुम्हाला काय माहीत पाहिजे होतं, जेव्हा आता तुमच्याकडे आधीच एक इलेक्ट्रॉन, आता इथे बघा, हे न्यूक्लियस आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर, 3 आहे समजा MGच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये. मग एक करून इलेक्ट्रॉन काढला, मग याची जी पॉवर आहे न्यूक्लियसची अट्रॅक्ट करण्याची, मग ती आणखी वाढणार आहे. मग ह्याला काढण्यासाठी आणखी तुम्हाला थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त, हे पहिल्यापेक्षा दुसऱ्याला काढण्याची ऊर्जा जास्त लागणार आहे आणि तिसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे. त्यामुळे आयनायझेशन एनर्जी MG 2+ लागणार आहे. 2+ म्हणजे 2 वेळा इलेक्ट्रॉन गेलेला आहे. नंतर 2 कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन 18 मायक्रोफॅरड अँड 50 मायक्रोफॅरड आर कनेक्टेड इन सिरीज अँड फाइंड द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन एनर्जी स्टोर इन द सर्किट वेन 200 volt at a 50 Hz applied across the series circuit. हा अभियांत्रिक पूर्वमधला इंजिनिअरिंग सर्व्हिसमधला क्वेश्चन आहे. तर सिरीज कॅपॅसिटरवरती विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर कॅपॅसिटर जेव्हा कनेक्टेड होतात, तुम्हाला रजिस्टरचं माहिती आहे, रजिस्टर जेव्हा पॅरलरमध्ये कनेक्टेड असतात किंवा सिरीजमध्ये. आता रजिस्टरचं मी आधी सांगतो. रजिस्टर जर तुमचे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत तर त्याचं इक्वेशन काय होतं, R1 + R2 असे जेव्हा पण कनेक्टेड आहेत, म्हणजे तुम्हाला ॲड करत जायचं आहे फक्त. सॉरी, एक मिनटं. हां, आता बरोबर. तर एक मिनटं, चूक झाली होती. ओके, हां. तर जेव्हा इक्विव्हॅलंट रजिस्टर काढायचा असतो, जेव्हा सिरीजमध्ये रजिस्टर जोडलेले असतात, तेव्हा R1 + R2 असं आपण करत जातो. R1 R2 + R3+ जेवढे पण रजिस्टर कनेक्टेड तेवढे. आणि जेव्हा पॅरललमध्ये कनेक्टेड असतं, म्हणजे पॅरलल म्हणजे अशा साईडने, आणि इथे एक रजिस्टर, इतर एक रजिस्टर, इतर एक रजिस्टर, आणि हे जे कनेक्टेड असतात आणि मध्ये जर बॅटर लावलेली असेल तर हे पॅरलल सर्किट झालं. तर इथे जर तुम्हाला इक्विव्हॅलंट रजिस्टर काढायचं आहे तर तुम्ही काय करणार, R इक्विव्हॅलंट इक्वल टू पॅरललमध्ये, म्हणजे गुणोत्तरामध्ये R1 + 1/R2 1/R3 असं तुम्ही काढत जाणार, म्हणजे अंशामध्ये काढत जायचं त्याला. आणि याच्याच विरुद्ध आहे कॅपॅसिटरमध्ये. कॅपॅसिटरमध्ये जर सिरीजमध्ये विचारला आहे, जर सिरीज कॅपॅसिटरमध्ये कनेक्टेड केले असेल तर तेव्हा आपण रजिस्टर पॅरललमध्ये यूज करणार, जो रजिस्टर पॅरललमध्ये यूज केलेला तो फॉर्म्युला. आता इथे बघा, आता जर रजिस्टर पॅरललमध्ये यूज केला तर आपण 1/R1 1/R2 असं घेणार होतो. तर इथे आपण तसं नाही करणार. आता इथे सिरीजमध्ये घेतलं तर 1+1 असं हे तुम्हाला फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला एकदा बघावं लागणार आहे, 10वीच्या पुस्तकात दिलेला आहे. आणि हा जो फॉर्म्युला एनर्जीचा, तो जर लक्षात राहिला तर ठेवू शकता तुम्ही. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 × C इक्विव्हॅलंट, म्हणजे कॅपॅसिटर इक्विव्हॅलंट इंटू VRMS². तर VRMS² तुम्हाला काय आहे ते सगळं माहीत पडण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे, म्हणजे थोडीशी कन्सेप्ट मोठी आहे.
ती माझ्या मते अभियांत्रिकीमध्येच विचारतात, मग ते थोडंसं अवॉइड केलं तरी चालेल. पुढचा क्वेश्चन बघू आपण, जो 2016मध्ये विचारला होता. एका वस्तूच्या निर्वात पोकळीतून, हे क्वेश्चन येऊ शकता कारण कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे, मग ते राज्यसेवेत विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. एक वस्तू निर्यात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेतून मुक्त खाली पडत आहे, तर अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतात? तर कुठल्या बाबी स्थिर राहतात? संपूर्ण यांत्रिक ऊर्जा, म्हणजे कुठलीही जर ऑब्जेक्ट फ्री फॉल होत असेल तर मग त्यामुळे कुठल्याही एनर्जीचा यूज तिथे होत नाही आहे. म्हणजे आपण तिथे दिले निर्वात पोकळी आहे, व्हॅक्यूम आहे, जरी ते दिलं असं नॉर्मली पडत असेल, म्हणजे आकाशातून खाली पडत असेल, मग तिथे फ्रिक्शन लागतं, मग फ्रिक्शन फोर्समुळे त्याची एनर्जी कमी होणार आहे. मग इथे दिलं आहे, इथे महत्त्वाचा वर्ड काय? निर्वात पोकळी. निर्वात पोकळीतून जर खाली पडत आहे तर त्याला कुठलाही फोर्स नाही लागत आहे, फ्रिक्शनचा फोर्स अपोजिट साईडने नाही लागत आहे. मग त्यामुळे संपूर्ण यांत्रिक ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण चेंज होणार नाही आहे, एकच राहणार आहे. आता दोन्हीची फॉर्म्युला एकदा लक्षात घ्या. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv², तसेच पोटेंशियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. एम मतलब मास, जी मतलब एक्सेलरेशन और एच मतलब हाईट. समजा? ओके. देन पुढे आपण लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतो? एक रेखीय संवेग म्हणजे मास इंटू वेलोसिटी, वस्तूचे वस्तुमान आणि त्यांचा वेगाचा गुणाकार. मुक्तपतन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू गुरुत्वाकर्षण बळामुळे गतिमान असेल तर गतिमुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभचा वेग 0 असतो व कालांतरानंतर गुरुत्वाकर्षणच्या त्वरणामुळे वाढत जातो. पृथ्वीच्या मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या संघर्षाच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक लहरीत कार्य होतात. म्हणून ते खऱ्या अर्थाने मुक्त पतन हवेत होऊ शकत नाही व केवळ निर्वातच शक्य आहे. इथं बघा, निर्वात वर्ड म्हणून महत्त्वाचा होता. मुक्त पतन हवेत शक्य नाही कारण फ्रिक्शनल फोर्स अप्लाइड होतो. ॲटमॉस्फिअर फ्रिक्शन फोर्स अप्लाय करते. द्रव्याचे 1 यूच्या ऊर्जेचे सममूल्य 931 मेगावोल्ट इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा चॅप्टर बघत आहोत. बघा, 2 चॅप्टर आपले संपलेले पण एवढ्यात कमी वेळात, कारण एवढेच क्वेश्चन विचारले आहेत. जेवढे पण तुम्हाला बोलतो PSI STI जेवढे पण पेपर झाले आहेत आत्तापर्यंत, त्या टॉपिकचे सर्व क्वेश्चन याच्यात कवर केलेले आहेत PPTमध्ये. मग जरूर एंडपर्यंत बघा हे व्हिडिओ. सोनार साऊंड नेव्हिगेशन तंत्र वापरण्यात जाते. कुठल्या याच्यात वापरले जाते? सोनार साऊंड रेडिएशन. जन्मपूर्वी परीक्षण वापरले जाते का? नाही. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन श्रेणी. सोनार साऊंड नॅव्हिगेशन. अल्ट्रासाऊंड विचारलं ते वेगळे, जन्मपूर्वी जे परीक्षा करतात ती USG बोलतात त्याला, USG अल्ट्रासाऊंड. त्याच्यामध्ये आपल्याला कुठला मार्ग वगैरे तर नाही बघायचा आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे क्वेश्चन, कारण तुम्हाला वाटू शकतं आता हृदयाचे दडदड क्रियेस काय म्हणतात? क्रियेचा अभ्यास. आता त्याला ECG म्हणतो आपण, त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. नंतर भूवैज्ञानिक अभ्यास याच्यात पण नाही. पाणबुडीमध्ये बुडाल्या वस्तूची गती आणि स्थिती मोजण्यासाठी, हे डायरेक्ट तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकात एक एक्झाम्पल आहे, त्याच्यातून उचललेला क्वेश्चन आहे हा. सोनारचा फुल फॉर्म काय? साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनार आहे ते. मग त्याच्यातून काय होतं? एक प्रक्षेपक म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर्सचं. तर त्याच्यातून ध्वनी तरंगे फेकले जातात आणि ते ध्वनी तरंगे रिटर्न येण्याचा जो काळ असतो त्याच्यातून ते डिस्टन्स मोजलं जातं. मग सोनार कशासाठी वापरला जातो? समुद्राची खोली काढता येते, टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनद्या, हिमनग बुडाले जहाज शोधण्यासाठी, टायटॅनिक वगैरे शोधण्यासाठी याचा वापर केला जात होता. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. सोनार म्हणजे काय असतं आणि सोनारचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. एकदा दोनदा फुल फॉर्म पण विचारले आहेत राज्यसेवेमध्ये, जसं की नीती आयोगचा एकदा फुल फॉर्म विचारला होता, तसं ह्याचाही विचारू शकतात. तर पुढे बघा, जेव्हा एखादी ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळते तेव्हा त्या प्रतिबिंब रूप. आता आहे बघा, इथे काय म्हणले? एक वेव अशी चालली आहे, वेव एका भिंतीवरती आढळते, ते दृढ भिंत आहे. मग ह्या वेवचं तुम्हाला जर आता वर खाली आहे ना, मग आता असं येणार आहे की परत त्याच्याच साईडने त्याच ह्याच्याने येणार आहे, ते विचारलं क्वेश्चन. तर ध्वनीचे रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन पूर्ण बघू आपण. एका प्रकाशात ध्वनीसुद्धा स्थायी किंवा पृष्ठभागातून परावर्तित होते. जेव्हा ध्वनी परावर्तित कोणत्याही कठोर पृष्ठभागापासून होत असेल तर परावर्तित ध्वनी नेहमी कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणजे जशी आली होती तशीच जाणार. जर पृष्ठभाग कठोर असेल तर, कठोर पृष्ठभाग असेल तर परावर्तित कुठलाही बदल होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे असं जर वेव गेली आहे आणि इथे जर भिंत आहे तर ही अशीच परत येणार आहे. जस्ट कठीण पृष्ठभाग असेल तर. आपाती ध्वनी आणि परावर्तित ध्वनी एकसारखा कोन तयार करतात, त्यामुळे आपाती ध्वनी आणि परावर्तित ध्वनीमध्ये यामध्ये कोणताही बदल नसतो. म्हणजे संपीडन हे संपीडनच राहते आणि विरलता हे विरलताच, म्हणजे कंप्रेशनच राहतं आणि रेअरफ्रॅक्शनच राहतं. परंतु परावर्तन हे हवेतून झाल्यास आपात ध्वनी आणि परावर्तन ध्वनी याची अवस्था बदलतात. संपीडन हे विरलतांमध्ये बदलतं. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं, जेव्हा ही जी भिंत आहे ती कमकुवत आहे किंवा हवेतून होते हे, तर हे जेव्हा रिफ्लेक्ट होईल तर इथे रिफ्लेक्ट कसं होणार? हे संपीडन परिवर्तनमध्ये असं उलटं होणार आहे इथे. कळालं? ध्वनीची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ जास्त असल्यामुळे या लहरी प्रकाश लहरीपेक्षा मोठ्या पृष्ठभागापासून परावर्तित होतात. आवाज इको काय असतो? म्हणजे तुम्ही एका
टेकडीवरून चढता आणि तेव्हा जेव्हा आवाज देतो तेव्हा ते परत ऐकू येतात. आता तुम्ही काय काय आवाज देता तुम्हाला माहिती आहे. तर ही एक नैसर्गिकरित्या घडणारी घटना आहे. यात ध्वनीच्या कठोर पृष्ठभागावर परावर्तित होते आणि परावर्तित प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी आवश्यक अंतर असतं. तर आता इथे बघा क्वेश्चन काय दिला आहे. इथे ही टेकडी आहे समजा आणि इथून तुम्ही आवाज दिला आहे. तर इथे एक टेकडी आहे छोटीशी, मग इथून रिफ्लेक्ट होते, इथून रिफ्लेक्ट होते, परत इकडे येते आहे ना. मग हे दोनदा डिस्टन्स कवर करते ना. आता हे आता 2 टेकड्या आहेत ना. मग तुमच्याकडे आवाज एकदा इकडे जातो आहे आणि परत येतो आहे. मग हे दोनदा डिस्टन्स कवर करते 2D. मग हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण MCQ सॉल्व करता तेव्हा हे बघा V/D आपण 2 केलं ना. डिस्टन्स 2 वेळा येणार, कारण एकदा जाते एकदा येते, मग 2 वेळा डिस्टन्स कॅल्क्युलेट होतं. आता क्वेश्चन एकदा वाचून दाखवा. ओके 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 हा क्वेश्चन आहे, डायरेक्ट सॉल्व केलेला आहे. वेल, गेंडा, हत्ती हे इन्फ्रासॉनिक वेव्ह वापरतात, ना की सोनार वेव्ह. आता तुम्हाला सोनारमध्ये परत कन्फ्यूज होईल. लहरींचा वापर करून एकमेकांशी संवाद साधतात. गेंडा, हत्ती, गेंडा पण आहे, वेल आहे. वेल तर माहिती आहे सगळ्यांना. हत्ती पण काही वेळेस हत्ती पण इन्फ्रासॉनिक वेव्हचा वापर करतो. हर्ट्स हे वारंवारतेचे एकक आहे. हर्ट्स. आता हे छोटे छोटे क्वेश्चन लक्षात ठेवा ना. 2012मध्ये विचारला, 2016मध्ये, आता हे विचारू शकतात, कारण प्रत्येक वेळा छोटे क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट असतात. 2 मार्क तुम्हाला कसे भेटणार. एक मोठा पूर्ण MCQ सॉल्व करा, त्यापेक्षा एक तुम्हाला फॅक्ट माहिती आहे तर त्यातून मार्क भेटतात. तर दोघांचे वेटे सेमच आहे, 2 मार्क. प्रतिध्वनी तेव्हाच ऐकू येते जेव्हा ध्वनीचा वेग, स्रोतस आणि अडथळा यामध्ये 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर असतं. एकमेकापासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेले 2 समांतर छेक छिद्र पडद्यावरती 1 मीटर अंतरावरती ठेवलेला आहेत. तर त्यावेळी 500 नॅनोमीटर तरंग लांबी शलाका सोडल्यानंतर पडद्यावरती विकिरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तींमध्ये अंतर आहे. थोडं जे इंग्लिशमधून प्रिपेअर करतात त्यांना थोडंसं हा क्वेश्चन समजण्यासाठी अवघड जाईल, पण इथे काही नाही, इंटरफरन्सचा क्वेश्चन आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे. तुम्ही जर सोल्युशन एकदा बघितलं तर तुम्हाला समजून कशाबद्दल विचारलेलं आहे. विकिरण हे भौतिकशास्त्राची एक घटना आहे ज्यामध्ये 2 तरंग त्यांच्या प्रत्येक वेळी व जागेच्या बिंदूच्या विस्थापनाचा मिळून अशा प्रकारे एकत्र येतात की त्यांच्या संयोगातून परिणामी मोठी किंवा कमी लांबीचे तरंग निर्माण करतात. विरंगध्वनी तरंग लांबी इंटू रेखाचित्रातील अंतर आपण स्रोतातील अंतर म्हणजे 2D दिले आहेत, म्हणजे एकतर स्रोतामधील अंतर आणि 2 छिद्रामधील अंतर, आणि तरंग लांबी तर दिलेलीच आहे आपल्याला. मग तरंग लांबी आपल्या काढायची. फिरंगरुंदी आपल्या माहिती आहे, फिरंगरुंदी ती माहिती आहे आपल्याला. मग तरंग लांबी आपल्याला काढायची आहे. मग हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला तरंग लांबी भेटते. आता कॅल्क्युलेशन तर समोर दिलेलं आहे, मी आता ते परत करून दाखवून टाईम घालणार नाही, कारण हा व्हिडिओ आधीच मोठा होणार आहे आणि त्यात पण परत कॅल्क्युलेशन करणं काही अर्थ नाही. फ्रेन्सल बायोप्रिझममध्ये लॅम्बडा तरंग लांबी किंमत अवलंबून असते. कशावर अवलंबून असते तर वरील सर्व. आता बघा, 2 सलग उगमस्थित अंतर, नंतर फ्रीज रुंदी, नंतर स्लेट आणि दूरदर्शक नेत्रातील काच यातील अंतर. फ्रिजनल बायप्रिझम. फ्रिजनल बायप्रिझम हे पातळ दुहेरी प्रिझम असून त्यामध्ये 2 प्रिझम एकमेकांच्या पायाला बसले असतात. तर त्याचा फोटो तुम्हाला पुढे दिसेल. हां, फोटो इथे नाही आहे. आता फ्रिजनल बायस्पिन आता हे बघा असं, त्यानंतर असं, हे असं आहे, हे असं येणार बरोबर. 2 प्रिझम आहेत, ते उलटे लावलेले आहेत. कमी अपवर्तन कोण असतो तरंग लांबी खालीलपैकी घटकांवर आधारित असते. तर ते बघा, तोच फॉर्म्युला वर आपण जो बघितला तोच आहे. विड्थ इक्वल टू लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ अपॉन D डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस अँड स्क्रीन. व छोटा d काय, छोटा डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल कोहरंट सोर्सेस. 2 सुसंगत स्रोतामधील अंतर, आणि छिद्र आणि नेत्रभिंगामधील अंतर तर वर दिलेलं आहे D. कॅपिटल D आणि स्मॉल d ह्याच्यामध्ये उलटं सुलटं करू नका. हे फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा आणि तुमच्या फॉर्म्युला बुकमध्ये जे पण फॉर्म्युला मी सांगत आहे ते नोट करून ठेवा. हा फॉर्म्युला नोट करून ठेवा. म्हणून तरंग लांबीची फ्रीज रुंदी, स्लिट व दूरदर्शकाच्या नेत्रातील अंतर यामधील 2 सलग उगमस्थानी अंतरावरती अवलंबून असते. पुढीलपैकी 2 विधान योग्य आहेत. अतिनील किरणे किरकोळ गाठीवरती उपयुक्त ठरतात. अविरक्त किरणे रासायनिक द्रव्याचे पृथक्करण करतात. दोन्हीही नाही, चुकीचे आहेत ते दोन्ही. तर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनवरती विचारलेलं आहे. आता इथं थोडंसं कंपॅरिझन केलेलं आहे. इन्फ्रारेड काय असतात आणि अल्ट्राव्हायोलेट. मी एकदा वाचून दाखवतो. इन्फ्रारेड रेडिएशन इज द टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅव्हिंग वेवलेंथ 700 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर. आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आर द टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅव्हिंग द वेवलेंथचा फरक आहे दोन्हीमध्ये बस. फ्रिक्वेन्सी तर बरोबर चेंजेस होणार आहे. नंतर वेवलेंथ ऑफ कम्पेअर्ड टू विजिबल लाईटच्या वेवलेंथमध्ये जर लॉंगर कुठली आहे इन्फ्रारेड, आणि अल्ट्राव्हायोलेट शॉर्टर आहे. कंपोजिशन 49% ऑफ सनलाईट आहे, 10% सनलाईट आहे. युजेस थर्मल इमेजिंग, नाईट विजन एक्सेट्रा. नाईट विजनमध्ये इन्फ्रारेड वापरतात. अल्ट्रासॉनिकमध्ये स्पेक्ट्रोमीटर, व्हिटॅमिन D प्रोडक्शन ऑफ द स्किन.
तुम्ही जे सकाळचं कोवळं उंतात ते विटॅमिन डी प्रोड्यूस करण्यासाठी जे असतं ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असं याचा यूज केला जातो. ते विटॅमिन डीचं कन्व्हर्जन असतं, टोकिफेरॉल वगैरे असतं, ते खूप डीप आहे ते कन्सेप्ट. अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि अतिनील किरणे. सूर्यप्रकाशात अतिनील किरणांचे प्रमाण कमी असल्यामुळे त्वचा आणि त्याच्या सानिध्यात विटॅमिन डी तयार करण्यासाठी मात्र प्रमाण खूप जास्त असल्यास त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. म्हणजे कॅन्सर पण उद्भवू शकतो. तुम्हाला माहिती आहे UV रेजचं जास्त रेडिएशन आलं तर त्याच्यामुळे कॅन्सर होतो, स्किन कॅन्सर होतो. अतिनील किरणाची तरंग लांबी ही जास्त असते आणि ही किरणे ओझोन थराची शोषली जातात. ओझोन आता तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, ओझोन थराला जो छिद्र पडला होता तो कधी शोधला गेला होता आणि कुठल्या सायंटिस्टने शोधला गेला होता, ह्याच्यावरती PYQ आलेला आहे MPSCमध्ये, तर तो कमेंट करून सांगा मला. विषुववृत्त प्रदेशातील अतिनील किरणेची तीव्रता ध्रुवीय प्रदेशात जास्त असते. या किरणांच्या सानिध्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते व सुमारे 90% त्वचेचा कॅन्सर अतिनील किरणामुळे होतो. अतिनील किरणामुळे त्वचेच्या कॅन्सरला कोलॅजनचा नाश होतो आणि त्वचा वृद्धी दिसू लागते. अविरक्त किरणे, इन्फ्रारेड किरणे, या किरणांचं उष्माना किरणे असेही म्हणतात. कोंबडीच्या पिल्लांना जलद वाढीसाठी या दिव्याखाली ठेवल्या जातात आणि स्नायूदुखी, सांधेदुखी याच्यावर उपाय म्हणून या किरणांचा मार्ग येतो. इन्फ्रारेड रेजचा वापर केला जातो. टेलिव्हिजन, स्टुडिओ अशा सानिध्यात वापरले जाणारे रिमोट कंट्रोल इन्फ्रारेड किरणावरती वापरले जातात. चुंबकीय लहरी पुढील कोणते उदाहरण आहे? चुंबकीय लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कुठले आहेत खालीलपैकी? आता यातले सूर्यप्रकाशाची किरणे आहेत का? आहेत. अल्ट्राव्हायोलेट रेज, रेडिओ आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत. हे बघा दिलेलं आहे. तुम्हाला पुढे एक टेबल आहे, हे बघा. रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ह, इन्फ्राव्हायोलेट रेज, विजिबल रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज, गामा रेज हे वेवलेंथनुसार दिलेले आहेत. कमी कमी होत जाणार आहे वेवलेंथ यांची पुढे. आणि वेवलेंथच्या अपोजिट असतं फ्रिक्वेन्सी उलटी असते. लॅम्बडा इक्वल टू 1/फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी तुमची वाढली तर वेवलेंथ कमी होणार आहे. इन्व्हर्स प्रोपोर्शन. विद्युत चुंबकीय लहरी केंद्रिकाच्या समीकरण म्हणजे न्यूक्लिअर फ्युजनच्या प्रक्रिया अविरत चालू असते. या प्रक्रियेमुळे निर्माण होणारी ऊर्जा उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. ही ऊर्जा ज्या लहरींच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते त्यावरील विद्युत चुंबकीय लहरी असे म्हणतात. आता हे सगळे एक्सरेचे परिणाम वगैरे दिले आहेत. रेडार हे एकदा वाचून घ्या तुम्ही. गामारेजचा परिणाम काय होतो वगैरे वगैरे दिला. आता पुढचा क्वेश्चन बघा, जो 2016 मध्ये विचारला आहे. खालील विधानांचा विचार करा. दाट धुके असलेली रात्र दूरवर जाणाऱ्या आगीनगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. हवेतील ध्वनी हा वेगाच्या आर्द्रतेत समानुप असतो. आता बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. कारण जेव्हा तुम्ही पावसात आवाज दिला कोणाला तर ते लवकर ऐकू जातो. जेव्हा मॉइश्चर असतं हवेमध्ये तर तेव्हा आवाज लवकर ऐकू जातो असं म्हणलेलं आहे. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे तो मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. साऊंड वेव्स या ध्वनी अनुंतरित म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. साऊंड वेव्ज हे लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात, लक्षात ठेवा. अनुतरंग लहरी आणि ध्वनीच्या लहरीचा वेग हा तापमानाशी समानुपातिक असतो. म्हणजे तापमान वाढीबरोबर ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. परंतु या लहरीवरती दबावाचा परिणाम होत नाही. ध्वनी लहरी प्रसाराच्या माध्यमांची गरज असते. या लहरी तिन्ही माध्यमातून प्रसार करू शकतात, परंतु निर्वात पोकळीतून लहरीचा प्रवास होऊ शकत नाही. ध्वनीचा वेग हा स्थायू अवस्थेत सर्वात जास्त असतो, द्रवामध्ये कमी. आता इथे सगळं बेसिक दिलं आहे. स्थायू म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर सर्वात जास्त स्थायूमध्ये असतो. तुम्ही बेंच वाजवतो तेव्हा आवाज किती येतो जोरजोरात. पाण्यामध्ये थोडासा आवाज कमी येणार आणि गॅसमध्ये आणखी कमी येणार. ध्वनीची तीव्रता डेसिबल या एककात मोजतात आणि वारंवारता ध्वनीची तीव्रता ही वारंवारतेवरती अवलंबून असते. तर ऑडिबल ध्वनी म्हणजे काय? ऑडिबल 20 हर्ट्सपासून ते आपल्या 20,000 हर्ट्सपर्यंत आपण ऐकू शकतो. इन्फ्रासाऊंड म्हणजे काय? 20 हर्ट्सपेक्षा कमी. आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे काय? अल्ट्रा म्हणजे जास्त, इन्फ्रा म्हणजे कमी. तर आपल्या क्षमतेपेक्षा कमी साऊंड म्हणजे 20 हर्ट्सपेक्षा कमी इन्फ्रासाऊंड. अल्ट्रा म्हणजे जास्त म्हणजे तो 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त म्हणजे अल्ट्रासाऊंड. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्स. ज्या तरंगात कणांचे दोन्ही आंदोलन स्थितीत वर व खाली होते त्यांना अवतरंग वेव्ह म्हणजे ट्रान्सफर वेव्ह म्हणतात. थोडक्यात हे तरंग वर खाली व रेषेच्या लंब प्रकाशित प्रसारित होतात. अनुतरंग लॉन्जिट्युडनल वेव्ह ज्या तरंगात कणाचे दोलन पुढे मागे होते व त्यांचे दोलन तरंग प्रसारण रेषेच्या होते त्याला अनुतरंग म्हणतात. थोडक्यात पुढे मागे होणारे प्रसारण अनुतरंग होय. दोन्ही हे अरुतरंगाचे म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्हचे उदाहरण आहे. प्रकाशच अवतरंग ट्रान्सव्हर्स वेव्हचे उदाहरण आहे. ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये संपीडन म्हणजे कंप्रेशन म्हणजे कणांची गर्दी असणारे भाग, इथे घनता दाब जास्त उच्च असते. विरलन म्हणजे रेअर फ्रॅक्चर तरंग तयार होण्या ज्या भागात कण दूर दूर विखरलेले असतात त्यांना विरलन असे म्हणतात. म्हणजे दाब व घनता कमी असते. बरोबर. पुढे वेव्स, मेकॅनिकल वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मेकॅनिकल वेव्स तुम्हाला मी आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक तुम्हाला सांगितलं आहे कसे तयार होतात काय वगैरे.
मेकॅनिकल वेव्हमध्ये काय रिक्वायर्ड मिडियम असतं, त्यांना मिडियम लागतं ट्रान्सफर जाण्यासाठी. लॉन्जिट्युडनल किंवा ट्रान्सफर वेव्ह. लॉन्जिट्युडनल कुठले वेव्ज आहे? साऊंड वेव्स. ट्रान्सफर्स वेव्ह म्हणजे कुठले? वॉटर वेव्स, लाईट वेव्स, हे अशी वेव्स जे कंप्रेशर रिफ्रॅक्शनमुळे बनतात. आणि मायक्रोवेव्हजमध्ये काय? इन्फ्रारेड, रेडिएज, एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट लाईट. लेझरच्या साहाय्याने पर्यावरणाचे संनियंत्रण करण्याचा तंत्राला काय म्हणतात? लेझरच्या साहाय्याने म्हणजे लिडार बोलतात. लिडार, नॉट लेडार. इथे क्वेश्चन पण कसं दिला ना, तुम्हाला कन्फ्यूज करणार. लेडार आणि लिडार इथे दोनमध्ये कन्फ्यूज. रेडार तर नाही म्हणणार, लेझर वापरला ना इथे, मग इथे लेडार किंवा लिडार यात कन्फ्यूज होऊ शकता. आय नो. रडार काय असतं? रडार हे रेडिओ ओक्युलेशन प्रणाली आहे जी साईट्सच्या सापेक्ष वस्तूंचा आंतरकोन रेडियल वेग आधारित करते आणि रेडियल वेगाचे नियंत्रण करण्यासाठी रेडिओ लहरीचा वापर केला जातो. हे बघा, इको पण तुम्हाला सांगितलं होतं, डबल डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. सोनार काय? साऊंड नॅव्हिगेशन, रेंजिंग. तुम्हाला सोनार आत्ता कुठे यूज करतात? जे समुद्रामध्ये वस्तू वगैरे पडले त्यांना काढण्यासाठी. लिडार काय? लिडार म्हणजे सामान्यतः उच्च रिझॉल्युशनचे नकाशे तयार करण्यासाठी वापरलं जातं. लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग. फुल फॉर्म लक्षात ठेवा लिडारचा. लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग. लेझरचं आणि पर्यावरणाचं संनियंत्रण करण्याचं तंत्रज्ञान. लिडारचा शोध 1964ला लागला. बिल्डिंग हे 3D मॉडेल तयार करण्यासाठी वापर केला जातो. अतिनील किरणे मधून अपार जाऊ शकत नाही. कशामधून जाऊ शकत नाही? काचामधून. आता हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे, लक्षात ठेवा हे स्टेटमेंट. अतिनील किरणे हे विद्युत चुंबकीय प्रसारक आहेत. यामध्ये प्रणालीचा तरंग लांबी दृश्य प्रकाशामध्ये जास्तीत जास्त तर किरणामध्ये कमी असते. सूर्याच्या 10% ऊर्जेपासून हे प्राण बनतात आणि त्याच्या अल्ट्राव्हायोलेट प्राणांमध्ये तीव्रता असते. ही किरणे काचेमधून आरपार जाऊ शकत नाही व सकाळच्या कोवळ्या उन्हात अतिनील किरणाचं प्रमाण कमी असल्यामुळे व्हिटॅमिन डी शरीरात तयार होतो. तुम्हाला जे आत्ता सांगितलं होतं तेच आहे. बोटांच्या ठशांची पडताळणी हे अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजच्या मदतीने केले जातात. फ्लोरोसन्स लॅम्प अतिनील किरणाचा निर्माण होतात, त्यामुळे फ्लोरोसन्स लॅम्प चकाकतो. हे तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्यासाठी पण अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर केला जातो, म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी. अतिलघु रेडिओ अंतर्गत भट्टीचे म्हणजे 2.5 GHz फ्रिक्वेन्सीवरचे फायदे काय आहेत? रेडिओ हर्ट्स तरंगाचं भट्टीचे म्हणजे भट्टी तयार केली जायला आहे ते जी रेडिओ वेव्हजवरती आहे. तिचे फायदे काय काय आहेत? तर अन्नपदार्थांचे भौतिक बदल घडतो. त्यामध्ये ज्वाला नाहीत, बरोबर आहे, ज्वाला तर नसणार आहे त्यामध्ये. पदार्थाला पौष्टिकता कमी करण्याचं प्रमाण नष्ट होते, नाही आहे. निर्जंतुकीकरण होते, बरोबर. मायक्रोवेव्ह अतिलघु अंतरातील भट्टी हे म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन म्हटलं आहे नॉर्मली. तर याच्यामध्ये काय नाही होऊ शकत? अन्नपदार्थाचा भौतिक बदल घडतो. भौतिक बदल थोडी ना घडतो त्यात. भौतिक बदल तर घडू शकतो, पण इथे आपल्या मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन विचारला आहे. म्हणजे आपल्याला टिक करताना मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टिक करायचं. म्हणजे निर्जंतुकीकरण तर होते, बरोबर आहे. जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते त्यांना मारतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजने. नंतर पदार्थाचे भौतिक बदल घडतो. आता तुमचं जर चीज जर तुम्ही ओव्हनमध्ये ठेवलं तर ते लिक्विड स्वरूपात होतं, जे सॉलिडमध्ये होतं ते गरमीमुळे. नंतर पदार्थांची पौष्टिकताचे प्रमाण कमी प्रमाणात नष्ट होते, बरोबर आहे. आणि ज्यामध्ये ज्वाला नाही, ज्वाला तर नसते ओव्हनमध्ये, हेही बरोबर आहे. 1-2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल कुठल्या ऑप्शनला टिक करायचं, पण जे सर्वात जास्त बरोबर वाटते ते टिक करायचं आहे आपल्याला. कमी प्रमाणात निर्जंतुकीकरण होते. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्नपदार्थाचे भौतिक बदल घडून येत नाही. अच्छा. ओव्हनमध्ये ध्रुवीय रेडिओचे डायलेक्ट्रिक हिटिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा फिरतात आणि थर्मल ऊर्जा निर्माण होते असे प्रेरित करतात. यात सूक्ष्म लहरींचा वापर होतो मायक्रोवेव्हमध्ये. सूक्ष्म मोतीबिंदूचा रोग होऊ शकतो. रेडिओ वेग तरंगाचा वेग हा डॅश असतो, प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. आता तेच रेडिओ वेव्हजवरती दिलेलं आहे सगळं. आता पुढे एक क्वेश्चन आहे. प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाशाची वारंवारता हा गुणधर्मात बदल होत नाही, म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होत नाही. जेव्हा आपण प्रकाश ट्रॅव्हल करतो, प्रकाश हा कुठला मुलगा नाही तर लाईट जेव्हा ट्रॅव्हल करते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी स्टेबल असते. रेडिओ खगोलशास्त्र हे अंदाजे 1 मिलीमीटरपेक्षा जास्त तरंग परिणामांचा अभ्यास करत होतो. ओके. पुढे हे दिलं आहे रेडिओज आणि मायक्रोवेव्हमध्ये कंपॅरिझन दिलं आहे. हे मला वाटतं तुम्ही फक्त एकदा स्क्रीनशॉट घेऊन वाचून घ्या. बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाही सांगण्यासारखं, कारण खूप वेळा आपण ते कव्हर केलं आहे मागे. तर पुढे जाऊया. बल आणि बलाचे प्रकार. तर हे क्वेश्चन रद्द केलं आहे आयोगाने. तर हे जे दिलं आहे इक्वेशन ते खरं तर बर्नौलीचं इक्वेशन म्हणता येईल आपल्याला, पण ते बरोबर अरेंज नाही केलं आहे. मग त्याला आपण बर्नौलीचं म्हणून त्या हा क्वेश्चन रद्द केला आहे. बर्नौलीचं इक्वेशन तुम्ही तुमच्या फॉर्म्युला बुकमध्ये लिहून ठेवा. हे बर्नौलीचं इक्वेशन आहे
आणि त्याच्या व्हॅल्यूज म्हणजे ते काय कशाबद्दल काय आहे. तर इथे पी म्हणजे काय स्टॅटिक प्रेशर, डी म्हणजे डेन्सिटी, नंतर जी म्हणजे ॲक्सिलरेशन, व्ही म्हणजे मीन व्हेलोसिटी, डी म्हणजे डेन्सिटी आणि रो म्हणजे डेन्सिटी, नंतर एच म्हणजे हाईट एलिव्हेशन. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा जो बर्नौली इक्वेशन आहे. तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी क्वेश्चन पण येऊ शकतो हा डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म्युल्यावरती. हा नंतर इथे काय पास्कलचा लॉ. पास्कल काय फ्रेंच शास्त्रज्ञ ज्याने एका उंचीवर असणाऱ्या द्रव्याचं, आता हे बघा इथे पास्कलचा लॉ यूज केला आहे. फोर्स अपॉन एरिया इक्वल टू प्रेशर, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग ह्या साईडला जर तुमचा फोर्स लावला आहे आणि खालून एरिया कमी आहे तर दुसऱ्या साईडला पण तेवढंच एक बॅलन्स करणार आहे हे दोन्ही. P1 इक्वल टू P2 म्हणजे प्रेशर दोन्हीकडे सेम असणार आहे. जेव्हा आपण द्रव्यामध्ये कुठल्याही साईडने प्रेशर लावा दोन्ही साईडने सेमच प्रेशर अप्लाय होतं एका द्रव्यामध्ये. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे माहीत आहे रो A1 A2 हे तुम्हाला हे इथं बघून घ्या. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पण तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये ॲड करा. कारण हे मी काय म्हणतो कारण हे ऑप्शनमध्ये विचारलेत आणि ह्याच्यातलेच ऑप्शनमधले क्वेश्चन पण परत येऊ शकतात. आता तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी विचारू शकतो कुठला आहे ह्याच्यातलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी किंवा पास्कलचा लॉ काय म्हणतो. दोन पृष्ठावरील मध्ये जेव्हा जवळच्या वांगण्याचा पातळ थर संपर्कात येतो त्यावेळेस त्याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात दिलं हा कॅन्सल केला क्वेश्चन आहे बरोबर. उपग्रहातील अंतराळवीर हा जेव्हा वजनविरहित अवस्था अनुभवतो. आता याच्यात बघा तुम्हाला परत ह्याचं अप्रोप्रिएट चॉईस चूज करायची आहे वरपैकी कुठलाही. उपग्रहातील पृष्ठभागावरील अंतराळवीर हा प्रयुक्त होणारे बल 0 असते. अंतराळवीर व उपग्रह यांच्यामधील एकमेकांना आकर्षिले जातात. अंतराळवीर कोणत्याही गुरुत्वाकर्षण बलाला आकर्षिले जात नाही. वरीलपैकी कोणतेही नाही. तर आयोगाने वरीलपैकी कोणतेही नाही उत्तर दिलेलं आहे. तर याचा विचार करायचा आहे आपल्याला. तर अवकाशयान पृथ्वीपासून उंचीवर असले तरीही त्याच्यावर जी मूल्य 0 नसते तर 11% आहे अवकाशस्थावर. फ्री फॉल कंडिशन म्हणजे निर्वात पतन तुम्हाला मी सांगितलं मुक्त पतन. तर मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावरती अवलंबून नसल्यामुळे प्रवासी आणि वस्तुमान याचा वेग मुक्त पतन करत असतात बरोबर. तर दोन वस्तूच्या अप्रत्यक्ष धडकेमध्ये दरम्यान खालीपैकी कोणत्या बाजूचं संवर्धन होते. लिनियर मोमेंटम कन्झर्व होतात. दोन वस्तू धडकतात हे M1 आहे आणि हे M2 आहे. तर एकमेकाच्या साईडने धडकत आहेत तर काय कन्झर्व होणार यांचं लिनियर मोमेंटम. जर कुठलाही फोर्स बाहेरचा ॲक्ट नाही करत आहे तर यांचं लिनियर मोमेंटम कन्झर्व होणार आहे. जर इलॅस्टिक कोलिजन असेल तर इलॅस्टिक कोलिजनमध्ये प्रत्यास्थ आणि अप्रत्यास्थ इनइलॅस्टिक कोलिजन. आता प्रत्येक कन्सेप्ट शिकवणं इथे ह्या व्हिडिओमध्ये जमणार नाही आहेत. आपण क्वेश्चन बघू शकता आणि खाली एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. फक्त मी थोडेसे बेसिक फॉर्म्युले वगैरे सांगतो इथे. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे कुठलेही टॉपिक्स तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपण तो टॉपिक कव्हर करून घेऊ. मोमेंटम काय तुम्हाला आधी सांगितलं तर P इक्वल टू म्हणजे मोमेंटम इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दोन वस्तू जेव्हा परस्पर क्रिया होत असते तर त्याच्यावरती कोणताही बाह्य बल कार्यरत नसेल म्हणजे नो फोर्स एक्सटर्नल ॲक्टिंग तर एकूण संवेग स्थिर असतो तो बदलत नाही. एकूण अंतिम संवर्गाचा परिणाम एकूण सुरुवातीच्या संयोगाचा परिणाम असतो. न्यूटनच्या गतिविषयी पहिला नियम काय असतो. जर एखाद्या वस्तूवरती कोणताही बाह्य किंवा असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिचा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेत एक समान गती सातत्य राहते. न्यूटनच्या गतिविषयी दुसरा नियम काय आहे. संवेग व प्रतिवर्ताचा दर प्रयुक्त बलाशी समानुपातिक असतो व संवेगाच्या प्रयुक्त दिशेने बलाने होतो. आता इथे हे दिले रिफ्रॅक्शनचा विचारलं क्वेश्चन. रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणजे जेव्हा जर तुम्ही पाण्यातून एखादा दगड बघताय तर तुम्हाला वर आल्यासारखं वाटतं ते कशामुळे वाटतं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे पुढे येणार आहे हा चॅप्टर. इथे मध्ये काय टाकलं मला कळालं नाही. हे बघा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. स्लेन्स लॉ माहिती आहे तुम्हाला. स्लेन्स लॉ एका I/IR साईन I/R त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू बोलतो आपण. ते फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला बुकमध्ये नोट करून ठेवा. इथे पुढे काय दिले. वास्तविक जीवनात प्रकाशाचे अपवर्तन नदी किंवा तलावाच्या गारगोटे खालीपैकी खरोखरच त्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ असं दिसून येतात. जलतरण तलावामध्ये खरोखरच नेहमी उथळ दिसतो कारण ते प्रकाशाच्या अपवर्तनामुळे इंद्रधनुष्य तयार होतो. ते प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढली तर त्याच्या वस्तुक्रियेवर लागणारे खाली कुठले बळ लागतात सगळे टाकायचे. मी तुम्हाला बोलले सर्व ऑप्शन वरीलपैकी सर्व टाकायचे मोस्टली जेव्हा काही सुचत नसेल तेव्हा. कारण सगळे बरं लागतात ना. आता तुमची एक वस्तू आहे तुम्हाला ते डायग्राम काढून दाखवतं. ही M1 आहे मास एक वस्तूचं नाव आहे आणि ही जमीन आहे तुमची. तर ह्या साईडने तुम्ही ओढलं त्याला तर कुठले फोर्स लागणार. खालच्या साईडने तुम्हाला फिक्शनल फोर्स लागेल. हे वरून ग्रॅव्हिटेशन त्याचं वेट करण्यानंतर हा रिॲक्टरी फोर्स लागणार आहे जे खालून पृथ्वीच्या साईडने वापरला जाणार म्हणजे खूप सारे फोर्स लागणार आहे तिथे.
म्हणजे वरील सर्व हे ऑप्शन आपण टिक करायचं आहे. ऊर्ध्वगामी तिथे रिॲक्टरी फोर्स प्रतिक्रिया स्थानाच्या विरुद्ध दिशेने कार्य घर्षण बल, लंबवृत्ती अधोगामी दिशेने कार्य करणारे गुरुत्वीय बल, क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल, सगळे बल लागणार आहे तिथे. पुढीलपैकी बलामुळे पुढीलपैकी प्रमाण घडून येऊ शकतात. स्थिर वस्तूची गती प्राप्त होते, गतिमान वस्तू स्थिर होते, गतिमान वस्तूची चाल बदलते आणि गतिमान वस्तूची दिशा बदलते. एखादी वस्तूचा आकार बदलतो किंवा कणिक म्हणजे तुम्ही माहिती आहे पीठ जेव्हा मळतात तेव्हा त्याचा आकार बदलतो, कारण जेव्हा आपण बल लावतो त्याला घर्षण बल. दोन पृष्ठभागातील विरुद्ध दिशेने, आता हे कधी घर्षण बल त्याच्या अपोजिट साईडने लागणार आहे, तुम्हाला एवढं माहीतच असेल. आता ही वस्तू आहे, ह्या साईडने तुम्ही जर खेचताय त्याला तर त्याच्या उलट्या साईडने आणि जमिनीच्या साईडने हा बल लागणार आहे. तर बरोबर, जर एखादी वस्तू वरून खाली पडते, ही बॉल खाली पडतोय तर याला घर्षण बल उलट्या साईडने लागणार आहे, हे लक्षात ठेवा. घर्षण बल. गुरुत्वीय बल खालच्या साईडने जेव्हा गुरुत्वीय बल सर्वांनाच माहिती आहे. गुरुत्वीय तर बलाचे सूत्र काय, वस्तुमान इंटू त्वरण, kg/m² आणि पर/s², न्यूटन. ही कन्वर्जन्स आहेत ते पण लक्षात ठेवा, कारण खूप वेळा MCQ मध्ये तुम्हाला कन्वर्जन्स करावं लागतात आणि ते कन्वर्जन्स माहीत नसतील बरोबर तर ऑप्शनमध्ये तुम्हाला हमखास चुकवण्यासाठी हे दिलेलं असतं. ग्राम/cm/s². तर हे डाईनमध्ये मोजतात. न्यूटनचं हे SI युनिट आहे न्यूटन आणि CGS युनिट आहे डाईन. 1 डाईन = 1 ग्राम असं दिलेलं आहे वस्तुमान. तर 1 डाईन बल लागतं. 1 ग्राम वस्तुमानामध्ये 1 cm/s². जर त्वरण करण्यासाठी आवश्यक असलेले बलास 1 डाईन बल बनतात. उष्णता आणि तापमान. मुलाचे तापमान जर 104 फॅरनहाइट असेल तर तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो जर येत असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा फॉर्म्युला आहे हे बघा, C/π/9 × F-32. C/π/9 F-32. आता हे तुम्ही कन्वर्ट करू शकता जेव्हा फॅरनहाइट काढायचं तुम्हाला. F = 9/5 + 32 C + 32. कळालं? हे फक्त कन्वर्ट करते. इकडला फॉर्म्युला इकडे मी कन्वर्ट केला. F काढायचं असेल तर जेव्हा C दिलेलं असेल तर. आणि केल्विनमध्ये जर काढायचं आहे तुम्हाला, केल्विनमध्ये जर तुम्हाला सेल्सिअसचं केल्विनमध्ये करायचं आहे, जर तुमच्याकडे 10 सेल्सिअस तापमान आहे, 10 सेल्सिअस आहे तर केल्विनमध्ये करताना 10 + 273 केल्विन असं करायचं आहे. 273 लक्षात ठेवा, इथे दिलं आहे बघा, हे बघा 273. कळलं? नंतर व्यावसायिक शीतगृह लोणी किती तापमानावरती ठेवलं जातं. व्यावसायिक बोलले, नॉट आपलं घरचं असेल तर 4 डिग्री आपण लिहू शकतो, पण व्यावसायिक बोलले म्हणजे -20 डिग्री सेल्सिअस. जेवढं थंड असेल तेवढं चांगलं. लोण्यातील घटक मिल्क फॅट 80%, 60% पाणी असतं आणि 2% मीठ असतं, म्हणजे ते खारट लागतं जेवढं. अमूल दूध, अमूल बेटर. नंतर हवेतील पाण्याच्या बाष्पीभवन संपृष्ट सॅच्युरेटेड ज्या तापमानाला होते तेव्हा द्रवबिंदू ड्यू पॉईंट, जेव्हा आपल्या झाडांवरती किंवा पाण्यावरती जेव्हा दवबिंदू साचतात त्याला ड्यू पॉईंट्स असं म्हणतात. नंतर हे बघा, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान जेव्हा 0 पासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवलेले असताच आकुंचन पावते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं. 1 लिटर पाणी 40 डिग्रीहून 30 डिग्रीपर्यंत थंड केल्यास नंतर पाण्याचे आकारमान कमी होऊन व घनता स्थिर राहील. पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. घनता 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. बेंझाथोनियम थॉम्सन यांनी उष्णतेवरतील संशोधन करून ती एक शक्ती असल्याचं दाखवून दिलेलं आहे. तर आता पुढचा उपग्रह सॅटेलाईट्स हा चॅप्टर बघूया आपण. डॅशच्या साहाय्याने दूरचित्रवाणीचा कार्यक्रम सर्व जगात पाठवला जातो. उपग्रहाच्या साहाय्याने कुठल्या उपग्रह? भूस्थिर उपग्रह, जिओस्टेशनरी सॅटेलाईट. आता हे उपग्रह विषुववृत्ताच्या कक्षेत म्हणजे काय झालं यार, हां 1 मिनटं. उपग्रह आता जर ही पृथ्वी आहे समजा, तर ही विषुववृत्त गेला आपला, तर ह्या विषुववृत्ताच्या दिशेने एक सॅटेलाईट फिरत असतं, कंटिन्युअस फिरत असतं. मग त्या सॅटेलाईटच्या मदतीने आपण TV वगैरे पाहू शकतो. या उपग्रहाची फिरण्याचा कालावधी हा 24 तास, म्हणजे जेवढं आपल्या पृथ्वीचं रोटेशन आहे त्याच रोटेशनने फिरतं, म्हणजे हे आपलं स्थिर वाटतं. भूस्थिर असं नाव दिलेलं आहे. आपल्याला जर जमिनीतून बघितलं म्हणजे जेव्हा आपण वरून खालून वर बघतोय उपग्रहाकडे, तर तेव्हा आपल्याला स्थिर वाटतं. आणि हिची कक्षा बघा किती आहे. या उपग्रहाची पृथ्वीभोवतीची कक्षा ही 20,000 किलोमीटर ते 36,000 किलोमीटर इतकी आहे. दूरसंचार, नॅव्हिगेशन, वातावरणातील अंदाज, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी कामासाठी होतो. पोलर सॅटेलाइट्स जे हे उपध्रुवावरील ध्रुवीय कक्षेत फिरत असतात, याला IRS. आता IRS तुम्ही माहीत असेल, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, पण हे ते नाही आहे. IRS उपग्रह सोडला आहे, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, जे पोलर सॅटेलाइट्स म्हणतात. आता ध्रुवावरती, आता हे तुम्हाला दाखवावं लागेल. हे पृथ्वी होती, हा ध्रुव आहे
आणि हा विषुववृत्त आहे. तर विषुववृत्ताच्या दिशेने जे फिरतं ते जिओ स्टेशनरी सॅटेलाईट, आणि जे इथे फिरतात ध्रुवाच्या बाजूने ते पोलर सॅटेलाईट्स आहेत. ते पोलर सॅटेलाईटची अंश किती आहे, 81 डिग्रीज 81 नॉर्थ साऊथ असं दिलेलं आहे. नंतर हवामानाचं उपग्रहाचे कार्य वगैरे दिले, इनसॅट वगैरे दिलं आहे. इनसॅट कशासाठी वापरतात, हवामानाचा उपग्रह आहे. इनसॅट जीसॅट वापरतात दळणवळणाचा उपग्रह, आणि IRNSS जे प्रक्षेपद्रव्य PSLV असते दरवेळेस वापरलं जातं ते दिशादर्शक आहे. पृथ्वीचे निरीक्षण उपग्रह कोणता आहे, IRS. पुढे भिंग लेन्सवरचे फॉर्म्युले. आता हा तुम्हाला खूप ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. हे बघा, हा जर 2 मिररमध्ये एक वस्तू ठेवली आहे तर किती प्रतिमा त्याच्या बनतील, जर समांतर ठेवली तर ती वस्तू. तर याचा फॉर्म्युला आहे बघा, इथेच दिलेला आहे फॉर्म्युला. जर समान ह्याच्यात दिलेला ठेवलेला असेल तर N-36 360 अपॉन किती डिग्री आहे, म्हणजे डिग्री 30 डिग्रीमध्ये जर आरशी ठेवलेले असेल 40 डिग्रीमध्ये तर त्याच्या जागी हे टाकायचं थिटाच्या जागी. कळालं. हे फॉर्म्युला जर माहीत असेल तर तुमचा क्वेश्चन सुटणार आहे. आणि -1 करायचं जेव्हा विषम नसणार आहे तेव्हा संख्या. ज्या व्यक्ती संपृष्ठ दृष्टीने अंतर 50 आहे अशा व्यक्तींचे चष्म्याची भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, 50 सेंटीमीटर आहे. तर बरोबर, तर 50च घ्यावं लागेल. आणि बहिर्वक्र म्हणजे बहिर्वक्र कुठलं असतं, कॉन्व्हेक्स. फोकल लेंथ, नाभी अंतर. आता फोकल लेंथ, प्रिन्सिपल ॲक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर हे सगळे कन्सेप्ट आहेत जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या चॅप्टरवर, म्हणजे हे असं तुमचं मिरर असेल, नंतर इथे हे तुमचं प्रिन्सिपल, हे सेंटर, नंतर हे फोकस, असे पॉईंट्स असतात. नंतर जेव्हा इथून रेज गेले तर कुठल्या ह्याच्यातून बाहेर पडेल, हे असं पेन्सिलमधून जाईल किंवा फोकसमधून जाईल. हे सगळं एक टेबल आहे, तो पुढे येईल, त्याच्यातून तुम्ही कव्हर करू शकता. आणि इथे जे MCQ दिले आहेत तेवढ्या लेवलचे MCQ मला नाही वाटत येऊ शकतात, किंवा कारण खूप डीप MCQ विचारले आहेत. अभियांत्रिकीमधले क्वेश्चन टाकलेले आहेत काही खाली. ज्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर अशी आहे, ती डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, जर काचेची वक्रीभवन दर्शक 1.50 असेल तर. म्हणजे म्यू दिलं आपल्याकडे, म्यू आहे, V आहे, V म्हणजे प्रतिमेचे अंतर, आणि F म्हणजे नाभीय अंतर, फोकल लेंथ. या दोन्हीतून आपण जर भिंगाचे सूत्र बघितलं तर हे आहे भिंगाचे सूत्र हे आहे. आणि जर आपण लेन्सचं सूत्र बघितलं म्हणजे मिररचं सूत्र बघितलं तर असंच आहे, फक्त एकच बदल आहे, ते म्हणजे प्लस साईन आहे इथे. आता इथं जसं मायनस दिलं आहे तिथे प्लस आहे, बस एवढंच फरक आहे. आणि हा क्वेश्चन आला तर येईल, माझ्या मते स्किप करावा, कारण इथे तुमचं पॉईंटमध्ये वगैरे आन्सर चुकू शकतं. दुर्बीणच्या सारख्या प्रकाशीय उपकरणातील अंतर्भेगीय व नेत्रभिंग यातील जोडणीतून काय आकारते, तर संयुक्त नेत्रभिंग. टेलिस्कोप हे दुर्बिणीय दूरावरील वस्तूंचा मोठ्या करून पाहण्यासाठीचं साधन आहे. दुर्बीणसारख्या प्रकाशीय उपकरणातील नेत्रभिंग व संयुक्त नेत्रभिंग असे तयार करतात. दुर्बीण, टेक्टोमीटर, सूक्ष्मदर्शक, ॲक्टोमीटर वगैरे दिलेले आहेत. पुढे आपण बघूया. हे बघा, तुम्हाला हा टेबल बोलतो तुम्ही, तर हा टेबल तुम्ही पाठ नका करू, फक्त एकदा बघून घ्या आणि स्क्रीनशॉट काढा आणि वाचायचं आहे हा टेबल, तर तुम्हाला कळेल काय आहे. इथे क्वेश्चन दिले, छोटे क्वेश्चन, ते एकदा बघूया. ज्या पातळ पडद्यावरती द्वारे प्रकाश डोळ्यातून प्रवेश करतो त्याला कॉर्निया असं म्हणतात. आता तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. डोळ्याची डायग्राम तुम्ही बायोलॉजी पुस्तकात बघितले असेल. तर हा सुंदर डोळा आहे तुमचा, आणि हे ऑप्टिक नर्व आहे, आणि हा कॉर्निया असतो जिथून प्रकाश मध्ये जातो. आणि हा जो प्रकाश, ती जी लेअर दिसते ती रेटिना आहे. रेटिना हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये मी शिकवणार आहे. बायोलॉजीच्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, आणि पुढे जो व्हिडिओ येणार तो बायोलॉजीचा येणार आहे, तो आपण व्हिडिओ बघू. आणि जर तुम्ही एन्व्हायरमेंट किंवा केमिस्ट्रीचे व्हिडिओ बघितले नसेल PYQs, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. आणि तुम्ही आत्तापर्यंत थांबलेले आहात म्हणजे तुम्ही डेडिकेटेड आहात प्रिपरेशनसाठी, ते दिसून येते. आणि हेच मुलांचे सिलेक्शन होणार आहे जे थांबलेले आहेत, कारण जे 2-3 मिनटं बघून जातात त्यांचं सिलेक्शन होणार नाही, ते फिक्स आहे. ते फक्त टाईमपास करण्यासाठी हे व्हिडिओ बघ, ते व्हिडिओ बघ, इकडे तिकडे करत असतात, नंतर मार्क 1-2 कट ऑफने मिक्स होतो. डोळ्याचा व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असतं. बुबुळावरील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपचे कार्य करते. भिंगाचे स्नायू अंतर बदलण्यासाठी अवस्थेत असतात. सुपृष्ठ हे सगळे 25 सेंटीमीटर, म्हणजे आता तुमचं डोळ्यापासून जे बघण्याचं अंतर आहे कुठल्याही ऑब्जेक्टला, ते ठळक कुठल्या ह्याच्याला असतं 25 सेंटीमीटरला, हे लक्षात ठेवा. 25 सेंटीमीटर महत्त्वाचं आहे. आपण ग्रॅव्हिटेशनचे क्वेश्चन बघत आहोत. तर इथे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर पेरिजी अपोजीचे कन्सेप्ट विचारले आहे. पेरिजिक म्हणजे काय, अपोजी म्हणजे काय, आणि सेंट्रिपेटल फोर्स काय असतं वगैरे वगैरे विचारले आहे. केपलरचे लॉ तुम्हाला जर माहीत पाहिजे, ते केपलरच्या लॉवरती क्वेश्चन आहे. खरं तर केपलरचे 3 लॉ आहेत, तिन्ही लॉ तुम्हाला पाठ पाहिजेत. केपलरचे तिन्ही लॉ
हे बघा आता कधी विचारलं 2023 म्हणजे जस्ट आत्ता विचारलेलं क्वेश्चन आहे. केपलरचे 3 लोक असतात. केपलरचा दुसरा लोक काय म्हणतो, ग्रहाचा सूर्याच्या जवळ जोडणारी रेषा ही समांतर कालावधी समान क्षेत्रफळ व्यापते आणि अँग्युलर मोमेंटमच्या कक्षेत तत्वाचा भाग आहे. केपलरचा पहिला नियम काय आहे, सूर्याच्या मालिकेत ग्रहांच्या कक्षा वर्तुळंबाकार असून सूर्य त्याच्या कक्षानाभीवरती असतो. इथे 3 डायग्राम आहेत, ते 3 डायग्राम तुम्हाला केपलरचा लॉ समजवतील. बघा फर्स्ट डायग्राम म्हणजे सूर्य हा फोकल लेंथवरती आहे आणि लंब वर्तुळाकार पृथ्वीचा आहे. नंतर सेकंड लॉ काय दिलं आहे आणि थर्ड लॉ किती टाईम कव्हर करतं, हे टाईम स्क्वेअर इक्वल इंटू रेडियसचा क्यूब असतो. सूर्याभोवती प्रतिक्रमा करणार. आता हे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, स्टेटमेंट लक्षात ठेवण्यापेक्षा पूर्ण. लेझर किरणाच्या पृथ्वीवरती चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरती परावर्तित होऊन पृथ्वीवरती परत येण्यास 2.5 सेकंद लागतात. तर त्याच्या चंद्रावरती पृथ्वीच्या प्रतिबिंब कक्षेत त्रिज्या किती आहे, त्रिज्या विचारलेली आहे. तर हे डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. 2 वेळा डिस्टन्स कव्हर करते, येणं जाणं. डिस्टन्स d/t आहे, वेलोसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर आपल्या 2 वेळा डिस्टन्स कव्हर करते, त्यामुळे डिस्टन्स टाईम डिवाइड करायचं आहे. हे येणं जाणे. आता इथे कसं बोलते तुम्हाला सांगतो. पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. इथून रे गेली आणि ती परावर्तित होऊन परत आली, म्हणजे 2दा डिस्टन्स. हे सेम इकोमध्ये कन्सेप्ट वापरलेली आहे. जर हे तुम्ही 2ने डिवाइड नाही केलं तर तुमचं आन्सर चुकणार आहे आणि ते ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते आन्सर. पृथ्वीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरण्यासाठी उपग्रह कक्षेत के गतिज ऊर्जा आहे. तर पृथ्वीच्या कक्षेत बाहेर निसरण्यासाठी किमान वेग केवढी ऊर्जा दिली पाहिजे, तर किती दिली पाहिजे, केच. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन आहे. माझ्या मते हे कॅल्क्युलेशन बघण्यापेक्षा तुम्ही फॉर्म्युले हे जे नोट डाऊन करा, फॉर्म्युला नोट डाऊन करा आणि तेच रिवाईज करायचे. हे बघा तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला दिले. जेव्हा ग्रॅव्हिटेशन कुठल्याही ऑर्बिटमध्ये वस्तू फिरते तर -gm/r पोटेन्शियल एनर्जी आहे. तर टोटल एनर्जी कशी काढणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर टोटल एनर्जी उरते 2 KEM. आणि पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी किमान एवढी ऊर्जा दिली पाहिजे, म्हणजे मुक्त वेलोसिटी निसरण्यासाठी लागणार वेळ. गुरुत्वाकर्षणाची माहिती दिलेली आहे, ही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे तुम्ही जसं पोलकडे जाणार, म्हणजे जसं की ध्रुवाकडे जाणार, तसं तुमची सेंटर ऑफ जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते कमी होणार आहे. पुढे आपण बघणार आहोत, पुढे ब्लँक पेज. ओके, एक मिनटं, या PDF काहीतरी इश्यू झालेला आहे आत्ता. हा व्हिडिओ मला परत शूट करावा लागत आहे. मी जेव्हा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तर नंतर जेव्हा मी अपलोड केला तर काही मिनटं व्हिडिओ चालत होता, नेट चालत होता. मग नंतर पुढे जाऊन 1-2 कमेंट्स आले की सर पुढे व्हिडिओ दिसत नाही. मग जेव्हा मी चेक केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पूर्ण व्हिडिओ ग्लिचमध्ये गेलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ मला परत रेकॉर्ड करावं लागणार आहे. म्हणून ह्या पॉईंटपासून मी पूर्ण व्हिडिओ परत रेकॉर्ड करत आहे आणि हा पूर्ण 1-1.5 तासाचा व्हिडिओ मला परत शूट करायचा आणि परत अपलोड करावं लागणार आहे. तर ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. तर चला आपण पुढे बघूया. तर आपण हा क्वेश्चन इथपर्यंत आलेलो की जीची व्हॅल्यू वगैरे चेंज होते. तर पुढे बघूया, पाण्याचा थेंब पुढील साधारणपणे विधान आहेत. आता हे सरफेस टेन्शनवरचा क्वेश्चन आहे, म्हणजे सरफेस टेन्शन तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असेल तर हा क्वेश्चन सुटणार आहे. सरफेस टेन्शन काय असतं वगैरे, त्याचं युनिट काय आहे तणावाचं, न्यूटन/मीटर. एक मॉलिक्युलर फोर्स असतो, म्हणजे पाण्याचं थेंब कसा बनतो, सर्क्युलरच का बनतो पाण्याचा थेंब, चौरस का नाही बनत. तर पृष्ठ ताण असतो, पृष्ठावरती ताण असतो. मग सरफेस मॉलिक्यूल अशी एक शेप घेतात की ज्याच्यामुळे त्यांच्यावरचा ताण कमी होणार, मग ते पृष्ठताण म्हणतो. आता ही कन्सेप्ट तुम्ही रिवाईज करा, इथे थोडीशी माहिती दिली ती वाचा आणि क्वेश्चन आला तर येऊ शकतो, कारण 2013 विचारल्यानंतर कधी विचारला नाही हा क्वेश्चन. तर पुढे बघूया, ध्वनीची तरंगावरती एक क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजे इथे स्पीड आणि डिस्टन्सवरचा क्वेश्चन विचारला, रिसेंटली विचारला 2022. तर हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही कुठे, ओके साईज ओके थोडी कमी करू. हा फॉर्म्युला जो दिसतो तुम्हाला, थांबा मी एक मिनटं यार. आता जो इथं फॉर्म्युला दिसतो आहे तो तुम्ही नोट डाऊन करा. बघा हा फॉर्म्युला इथं दिसतो ना, हा नोट डाऊन करून घ्या. तुमच्या जेव्हा पण तुम्ही फॉर्म्युला बुक रिवाईज कराल तेव्हा खूप इम्पॉर्टंट असतात फॉर्म्युलेज रिवाईज करणं आणि त्याच्यातून डायरेक्ट आन्सर सॉल्व होतात. बघा एक फॉर्म्युला यूज केला आहे, वेलोसिटी इक्वल टू लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी. तर याच्यावरून तुमचं आन्सर सुटतं आहे, मग काय गरज आहे बाकी करण्याची. आणि हे बघा एक्झाममध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्यापेक्षा कन्सेप्च्युअल क्वेश्चनवरती ध्यान जास्त द्या, कारण
जे MCQ सॉल्विंग असतं तर त्याच्यामध्ये खूप चुकण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्हाला फॉर्म्युलाज वगैरे थोडे कॉन्फिडंट नाही आहेत तुम्ही, जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली नाही तर ते चुकण्याची जास्तीत जास्त असतात. म्हणून कन्सेप्च्युअल क्वेश्चनवरती कधीही भर द्या आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता इथे काय दिले, ध्वनी ही तरंग यांत्रिक अनुरतरंगे असून खालीपैकी कोणत्या माध्यमातून प्रवास करत शकतात. म्हणजे आता इथे वायू, द्रव, तुम्हाला मी सांगितलं होतं साऊंड वेव्स सगळ्या माध्यमातून ट्रॅव्हल करतात. मग इथे वरील सर्व येईल ऑप्शन. पुढे बघूया, इथे सगळे दिले वेग किती असणार आहे, ध्वनीचा वेग. नंतर पुढे काय, वारंवारता, फ्रिक्वेन्सीचा हर्ट्स हे युनिट आहे. मग त्याचं काय यूज केलं आहे, फॉर्म्युला यूज केला आहे. आता आपण जो वर बघितला तोच V = लॅम्बडा × म्यू. ॲक्सेप्टेबल नॉईस लेवल रेसिडेन्शियल अँड बिझनेस अर्बन एरियाज इन ॲज पर हे दिलेलं आहे. मग आता तुम्हाला हे लक्षात राहील असं काही गोष्ट नाही आहे. जर लक्षात आलं तर ठेवा, नाही आलं तर ठीक आहे, नाही आलं. पण हे लक्षात ठेवा की आपली ऑडिबल रेंज किती आहे, 20 हर्ट्स to 20,000 हर्ट्स. मग त्याच्याखाली त्याच्यावर जे येतं 20,000 हर्ट्सच्या वर येतं ते अल्ट्रासाऊंड येतं आणि 20 हर्ट्सच्या खाली जे येतं ते इन्फ्रासाऊंड येतं. बरोबर, इन्फ्रा म्हणजे कमी, अल्ट्रा म्हणजे वर, लक्षात ठेवा. नंतर जर फ्रिक्वेन्सी आहे ती म्यूने दर्शवतात आणि डेसिबल हे तीव्रता म्हणजे ॲम्प्लिट्यूड मोजण्यासाठी एकक यूज केलं जातं, तीव्रता मोजतात. आणि फ्रिक्वेन्सी हे मोजण्यासाठी आपण हर्ट्स हे युनिट यूज करतो. तर पुढे बघूया, खालीपैकी योग्य आता हे वाक्य विचारले आहेत आणि ते कुठल्या ह्याच्यातून वेग जास्त, ध्वनीचा वेग वायूमध्ये सर्वात जास्त असतो. आता तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी ध्वनीचा वेग कुठे कुठे असतो. तर ध्वनीचा वेग हे थोडं करू. ध्वनीचा वेग आधी सॉलिडमध्ये सर्वात जास्त असतो, नंतर लिक्विडमध्ये, नंतर गॅसियसमध्ये. कळालं, हे इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया. नंतर ध्वनीचा वेग लॉन्जिट्युडिनल वेव्ज असतात, तुम्हाला माहिती आहे ना, वर खाली आंदोलन करणारे म्हणजे असे वेव्ज असतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ज म्हणतात ध्वनीच्या वेगांना. आणि नंतर ट्रान्सवर्स वेव्ह जे भूकंपात असतात ते पी वेव्ज असे आपण ते भूगोलामध्ये बघणार आहोत. भूगोलाचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तो लवकरच व्हिडिओ येणार आहे. जर तुम्हाला लगेच पाहिजे असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा. ध्वनीचा वेग कशावरती अवलंबून असतं, इथे एक मी फॉर्म्युला लिहिला आहे बट तो नाही लक्षात राहिला तरी एवढं हे रिलेशन लक्षात ठेवा. इथे जे रिलेशन दिलेलं आहे हे बघा, हे रिलेशन लक्षात ठेवा. काही करून हे रिलेशन लक्षात ठेवा, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कळालं, चला पुढे बघू. मी पटापट का संपवतो आहे, कारण इथे डायरेक्ट कन्सेप्ट आहेत आणि ती काही समजवण्याची अशी गरज नाही, ती तुम्हाला माहीतच आहेत अशा कन्सेप्ट आहेत. आणि प्रत्येक गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी इथे समजवणं टाईम नाही आपल्या पुरला नाही आहे, कारण हा व्हिडिओ आधीच 1-1.5 तासाचा होतो आणि फक्त 10% पण मुलं एंडपर्यंत नाही बघत आहेत. एंडपर्यंत बघा व्हिडिओ, मी खूप सांगतो आहे पण कोणी ऐकत नाही आहे. हाव इज द शॉक इज जनरेटेड, हाव इज द शॉक कसा जनरेट होतो, तर साऊंड मूव फास्टर देन द मीडियम. आता वेन सोर्स ऑफ साऊंड मूव्स फास्टर देन द सोर्स ऑफ साऊंड वेव्स इन द मीडियम. जेव्हा शॉक वेव्ह कधी असते, जेव्हा तुम्ही सुपरसॉनिक जेट बघितला असेल तर त्यांच्या बाजूला असं ब्लॅकिश टाईपचं, आता इथे प्लेन काढून दाखवावं लागेल मला. हा प्लेन चालला आहे तर याच्या बाजूने असं ब्लॅकिश एक असं क्लाउड तयार होतं. मग त्याला आपण सुपरसॉनिक वेव्ह, जेव्हा वेलोसिटी ऑफ प्लेन, आपण प्लेन टाकू, वेलोसिटी ऑफ प्लेन हे ग्रेटर असतं वेलोसिटी ऑफ साऊंडच्या, तर त्याला तेव्हा तिथे सुपरसॉनिक म्हणजे तिथे वेव्ह तयार होते, शॉक वेव्ह तयार होते. डेसिबल व्हॅल्यू ऑफ अ साऊंड इज ड्युरिंग द नॉर्मल कन्व्हर्सेशन. नॉर्मल कन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला एक टेबल दिला होता मागे, त्याच्यातलंच हे आन्सर विचारलेलं आहे क्वेश्चन. हे बघा इथे पण आहे टेबल. हा टेबल वाटल्यास तुम्ही नोट करू शकता, पण नाही लक्षात राहणार माझ्या होते, लक्षात राहिलं तर ठेवा. आता इन्फ्रा आणि अल्ट्रासाऊंड दोन्हीचं सांगितलं आहे तुम्हाला. ऑडिबल साऊंड किती असतो तेही सांगितलेलं आहे. पुढे निनाद काय असतो, म्हणजे जेव्हा इको काय असतो ते मी सांगितलं आहे. 2 टेकडीवरून जेव्हा बोलतात तेव्हा इको होतो ते सांगितल्यानंतर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते, म्हणून वाऱ्याचा म्हणजे आवाज आपल्याला चांगला क्लिअर ऐकू येतो. अल्ट्रासाऊंड कशासाठी वापरतात, USG आपण बोलतो, जेव्हा प्रेग्नेन्सी असते लेडी तेव्हा तिच्या चेकअपसाठी यूज केला जातो USG. आता USGबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे बट इथे ते सांगण्यासारखं नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर वेगळा टॉपिकच पाहिजे USGसाठी तर तेही सांगू शकतो मेडिकल सायन्सचा. मग पुढे आपण बघूया ॲम्प्लिट्यूडच्याबद्दल, ते दिलेलं आहे. नंतर आता प्रकाश, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यातला हा जो क्वेश्चन आहे खूपच इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही पाठच करायचं आहे. सॉरी, मला इथे आधी इरेज करावं लागेल. हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. आत्ता 2023मध्ये एक क्वेश्चन आलं आहे, जर 36 म्हणजे 2 आरशामध्ये एक कुठली तरी वस्तू ठेवलेली आहे आणि तिच्यामध्ये किती प्रतिबिंब तयार होतात तिचे, म्हणजे प्रतिमांची रचना तयार होते, तर ते काढण्यासाठी आपल्याला आधी त्या आरशांचा कोन माहीत पाहिजे. मग ते कोन माहीत असेल तर आपण 360 म्हणजे 360 अंश भागिले तो कोन, जर ती जी संख्या जर सम आली असेल तर त्याच्यात
सममितीय आणि असममितीय दोन्ही प्रकरणांमध्ये म्हणजे एकाच इक्वल डिस्टन्सवरती ठेवलेला असेल. आता हे 2 मिरर आहेत समजा, हे काढायचं, हे मिरर आहेत आणि बरोबर अँगल बायसेक्टरवरती एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, इथे बाहुली ठेवलेली आहे, इथे अँगल बायसेक्टर आहे. तर हे सममितीयमध्ये येणार. असमितीयमध्ये जर पण ठेवलं आणि जर 360/A जर सम आला आहे तर आपल्याला जर प्रतिमा काढायची तर -1 करायचं बस. आणि जर विषम आलं तर तिथे असमिती ठेवलं असेल म्हणजे अँगल बायसेक्टरवर ठेवलं नसेल तर -1 तर फक्त 360/A करायचं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला एकच कंडिशन अशी आहे, असमितीय आणि विषम संख्या आली तरच चेंज करायचं आहे, -A नाही करायचं, -1 नाही करायचं बस. पुढे बघा खालीपैकी, हे फक्त तुम्ही एकदा वाचा, तुम्हाला लगेच कळून जाईल, बाकी काही नाही. नंतर खालीपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे पांढऱ्या प्रकाशाचा घटक विभाजन होते आणि तेव्हा ते लोक कालमधून बाहेर पडते. तर इथे काय तर डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट काय असतं, आता तुम्हाला ते मी 2 प्रिझमवरती सांगितलं होतं. डिस्पर्शन होतं म्हणजे प्रिझममधून तुम्ही लाईट घालता तेव्हा त्याचा रेनबो तयार होतो, तेच डिस्पर्शन ऑफ लाईट म्हटलेलं आहे. तर आपल्याला जे आकाश दिसतं ते ब्लू का दिसतं, तर डिस्पर्शन ऑफ लाईट दिले, बेंडिंग ऑफ लाईट होते ते. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नंतर स्नेल्स लॉ, तुम्हाला फॉर्म्युला मी लक्षात ठेवा बोललो होतं. स्नेल्स लॉ इज इक्वल टू इन्सिडेंट साइन I अपॉन साइन R इक्वल टू म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रकाशाचे नियमित परावर्तन रेग्युलर रिफ्लेक्शन काय असतं ते दिलेलं आहे. नंतर इरेग्युलर रिफ्लेक्शन काय असतं. नंतर हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला हा हे बघा, हे पहिल्या आधी मला कट करावं लागेल. हे बघा हा फॉर्म्युला आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कळालं? चला, हा सेम फॉर्म्युला आहे. कशात हां आपण पॅरलल रजिस्टरमध्ये बैठलो होतो. इक्विव्हॅलेंट रजिस्टर करायचं जेव्हा पॅरललमध्ये लावलेले आहेत रजिस्टर, तेव्हा आपल्याला 1/R1 1/R2 असं करायचं आहे आणि त्यांना ॲड करायचं आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंतर त्याची वेलोसिटीच्या अपोजिट असणार ना. आता हे फॉर्म्युले तुम्हाला जर माहीत असेल तरच आन्सर सॉल्व्ह होणार आहे, नाही तर नाही होणार आहे. आणि ह्याच्यात कन्सेप्ट असं वापरून काही फायदा नाही. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती तर लगेच तुमचा आन्सर निघणार आहे. आता क्रिटिकल अँगल काय असतो, तर क्रिटिकल अँगलमध्ये एक असा पाईप आहे समजा, म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरी जर इंटरनेट असेल वायफायचं, तुमची इथे अशी ट्यूब आली असेल, म्हणजे ट्यूब म्हणजे वायर आली असेल, तर त्यामध्ये काय होतं, जर इथून रेस टाकल्या तर ह्या रेस असं बाहेर नाही निघत, एका अँगलवरती ते परत रिफ्लेक्ट होतात, परत इथे रिफ्लेक्ट होतात, परत इथे रिफ्लेक्ट. हा जो अँगल आहे जे बेंड होतात तिथून त्याला क्रिटिकल अँगल बोलतात. मग त्याच्यानेच आपलं ऑप्टिकल फायबर ते वगैरे यूज करतात. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ते क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल तर होतं. हे बघा इथे तेच एक्झाम्पल दिलेत मध्ये बघा रेस. तर ही लाईन आहे, ही ती लाईन आहे, हे पाईप आहे 2, तर याच्यामधून परत जात आहे. कळालं? ओके. डिस्पर्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ओके. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे बघा तुम्हाला हा फॉर्म्युला मी म्हणत होतो आत्ता, साइन इन्सिडेंट रे अपॉन रिफ्लेक्टेड रे इंटू म्यू इक्वल टू म्यू. हे जे दिलेलं आहे ते निश्चय. आता पुढे हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेलं नका लक्षात ठेवू, नाही लक्षात राहणार आहे आणि काही गरजही नाही आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे रिफ्रॅक्शनमुळे निर्माण होणारे ताऱ्यांचे लुकलुकणे रिफ्लेक्शनमुळे होते. हे खूप एक्झाम्पल आहे, खूप मस्त आहे. रिफ्रॅक्शनमुळे होते लक्षात ठेवा, अपवर्तनामुळे. ताऱ्यांचे लुकलुकणे रिफ्रॅक्शनमुळे. सूर्योदय आणि सूर्यास्त रिफ्रॅक्शनमुळे लक्षात ठेवा. पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला काय होता मी तुम्हाला सांगितलं होता. पॉवर ऑफ लेन्स इक्वल टू 1/f फोकल लेंथ. तर तेच आहे 1/f इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फोकल लेंथ. बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आता हे कॉन्केव्ह कॉन्व्हर्स मिरर दिलेला आहे. आता ह्याच्यावरती जर तुम्हाला माहिती आहे हे 2 कन्सेप्ट तर लगेच सुटणार आहे क्वेश्चन, काहीच नाही यात, ना सॉल्व्ह करायची गरज ना काय करायची गरज. आता कॉन्केव्ह मिरर कशाला म्हणतात, या आरशातून प्रकाशाचे अभिसरण कन्व्हर्जन होते त्यामुळे याला अभिसरण आरसा असे म्हणतात. प्रतिमा उलटी दिसते, मूळ स्रोतापासून लहान आणि वास्तव दिसते. कॉन्व्हेक्स लेन्स काय असतं, बहिर्वक्रीय भिंगाच्या नाभी अंतर धन असते व त्यामुळे दूरदृष्टिता डोळ्याची धनता शक्ती चष्मा असतो. फार साइटनेसनेस किंवा एडनेस किंवा हायपरमेट्रोपिया असेही म्हणतात त्याला. हायपरमेट्रोपिया काय असतं तुम्ही नेटवरती सर्च करा. जेव्हा तुम्ही स्वतःहून शोधाल तेव्हा तुम्हाला ते जास्त लक्षात राहणार आहे. फाइंड द परफेक्ट सायंटिफिक एक्झाम्पल ऑफ मिराज. मिराज काय असतं, जेव्हा तुम्ही एका वाळवंटात चाललेलं आहे, तुम्हाला पाणी वगैरे दिसतं, ते मिराज असं म्हटलेलं आहे. मग ते हवा जी गरम हवा आहे ती वर उठते आणि कोल्ड हवा जी खाली राहते, असं त्याच्यामुळे आपल्याला रिफ्लेक्शन वाटतं, तेच दिलेलं आहे. तर ते प्रकाशाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा ते फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेत मागे मी. इथे छोटे छोटे फॉर्म्युला PSI पूर्वमध्ये पण विचारलं आहे, गट
घटक पूर्वमध्ये विचारलेले आहे. अंतर्वक्र आरशाचे किरणाकृती काढण्यासाठी वापरले जाणारे नियम विचारले आहेत. नंतर मापन, याच्यावरती 1-2च क्वेश्चन आले आहेत, नाही केलं तरी चालेल हा चॅप्टर, बट ठीक आहे, करून घ्या एकदा. खालीपैकी कोणती पद्धत ही पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते? आता हे तुम्हाला माहीतच असेल, मी असं बोलणार नाही, थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, तुम्ही सोडून दिला असता तरी चालला असता. पॅरलॅक्स मेथड जर माहीत असलं तर तुम्ही मार्क करू शकता, नाही तर नाही. ठोकून काही आन्सर म्हणजे आता जय मातादी करून काही फायदा नाही, ते चुकणारच होतं ते. उपसर्ग गुणांक 10⁸ चा किती आहे? आता ते आपण टेबल दिलेलं आहे, 10⁸ बोलले ना, तर इथे बघू शकतो 10⁸ कुठे आहे बघा, 10⁸ हेक्झा दिलेला आहे. आता आपल्याला हे शोधायचं आहे, हेक्झा कुठे आहे, हे बघा दिलं आहे हेक्झा. मग हा टेबल जर तुम्हाला पाठ होतोय तर लक्षात ठेवा, नाही तर काही इम्पॉर्टंट्स आहेत ते लक्षात करून ठेवा. आता यातले इम्पॉर्टंट कुठले आहेत, तर डेका तर माहिती आहे सगळ्यांना, झोटो सर्वात जास्त मोठं, इथं योटो म्हणजे -24 + 24 10⁻², नंतर हेक्झा पेक्टा पण करू शकतो मी, पेटा करा, टेरा करा, गिगाबाईट आपण बोलतो ना ते, नंतर मेगाबाईट, MB बोलतो, नंतर झेट्टा वगैरे, असे छोटे मोठे जर लक्षात राहिले तर ठीक गोष्ट आहे, नाही लक्षात राहिले तरी अशी एवढी मोठी काही गोष्ट नाही आहे. नंतर इलेक्ट्रिसिटी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, पण याच्यावरती खूप टफ क्वेश्चन विचारले आहेत अभियांत्रिकी पूर्वमध्ये, जे साहजिकच आहेत त्याच्यात विचारणारच. मग ते जर क्वेश्चन तुम्ही नाही केले तरी ठीक गोष्ट आहे, काही असं इश्यू नाही होणार तुम्हाला. राज्यसेवेत थोडेसे नॉर्मलच क्वेश्चन विचारले जातात, तेवढ्या पण हाय लेवलचे विचारले जात नाही. डॅश या पदार्थाचा प्रतिरोधक निर्णय तापमानाच्या खाली 0 असतो. अतिवाहक जे सुपरकंडक्टर्स असतात त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. सुपरकंडक्टर्समध्ये जर तुम्ही तापमान कमी केलं तर तेवढंच त्याचं रेजिस्टन्स कमी होणार आहे, बरोबर, म्हणून त्याला सुपर कंडक्टर बोललेलं आहे. रेजिस्टन्स कशावरती डिपेंड असतं, ρL/A, जे रेजिस्टन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स अँड द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. अँड इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज द मटेरियल डिपेंड ऑन द टेम्परेचर, म्हणजे तापमानावरती पण डिपेंड करतं रेजिस्टन्स किती आहे. ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द रेजिस्टन्स फॉल अँड द एस टेकन इज 0, म्हणजे टेम्परेचर जेवढं तुम्ही करेक्ट करा तेवढं तुमचं रेजिस्टर कमी होणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे विद्युत वाहकता वाढणार आहे. आता हे बघा, मी थोडेसे इंग्लिश वर्ड्स वापरत आहे कारण मला ते सोपे, मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे मला तेच थोडे लक्षात आहेत. आता मराठी वर्ड्स थोडे माझ्यासाठी अवघड आहेत, अवघड म्हणण्यापेक्षा मला ते माहिती नाही आहेत. जर मी चुकीचे वर्ड वापरून जर तुम्हाला चुकीचे ज्ञान देत असेल तर त्याचा काही फायदा नाही आहे. आता मी हळूहळू ते मी शोधत आहेत वर्ड्स जे आहेत सायन्सचे, आणि सायन्स थोडंसं मला इंग्लिशमध्येच थोडं जास्त जमतं. आता मी इतिहास भूगोल तुम्हाला शिकू शकतो मराठीमध्ये, बट जे सायन्स आहे ते तर इंग्लिशमध्येच होऊ शकतं ना. म्हणजे आता ओहमला ओहमच म्हणणार, आता त्यात मी कुठलं युनिट मी थोडं टाकू शकतो स्वतःहून. आता इथे समोर दिलेलं आहे ते वाचून पण तुम्हाला लक्षात येईलच मी काय म्हणत आहे. आता V=IR हा फॉर्म्युला तुम्ही पार्ट म्हणजे पार्टच करून ठेवा, याचा ट्रायंगलच लक्षात ठेवा. V=IR, V, I आणि R हा ट्रायंगल आहे, लक्षात ठेवा. काहीतरी होतं ना असंच ट्रायंगल बनवून तुम्हाला फॉर्म्युले सांगायचे, तेच V=IR. तर पुढे बघूया, एका धातूपासून बनवलेले 2 तारा आहेत, त्याची लांबी एवढ्या प्रमाणात आहे. आता हे तुम्हाला रेशो विचारला आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला ρL/A. आता आपण वरती बघितला तोच फॉर्म्युला आहे, ρL/A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विचारला आहे रेजिस्टन्सचा, त्याच्यावरून आहे. आणि नंतर पुढे दिलं आहे, हे बघा, हे असे क्वेश्चन येतात. 300 वॅट धुलायची मशीन प्रतिदिन 1 तास चालवली जाते, तर 1 युनिट दर हा 3 रुपये असेल, तर मार्च महिन्यात त्या मशीनने वापरला विजेचा खर्च किती? तर ऊर्जेचा वेग kWh आहे, बरोबर. विजेचा वापरादरम्यान विजेचा वापर kWh तास संख्येने गुणाकार करून उत्तर मिळते. प्रति kWh किमतीनुसार ते मूल्य गुणाकार करून आपल्याला एकूण खर्च मिळतो. तर खूपच सोपं आहे हे विचारलेलं आहे. थोडंसं वाचताना तुम्हाला कठीण वाटेल, जर तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर खूप सोपं आहे, तर निघून जाईल. तुम्ही जर हे समोर तुमचं सॉल्व्ह केलेलंच आहे कॅल्क्युलेट, पण परीक्षेत असताना जर सुचेल की नाही सुचेल, जर तुमचं माइंड स्टेबल असेल तर हे येईल, नाही तर नाही येणार. रासायनिक घटकाच्या विद्युत गमनातील बल धन असते तेव्हा अभिक्रियेचे मुक्त ऊर्जेचा बदल हा 0पेक्षा कमी असणार आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, सेल्सची गुणात्मकता बल किंवा सेलचा EMF हा विद्युत इलेक्ट्रिक घटकाच्या दोन्ही कमाव संभाव्य फरक आहे. आता करंट = चार्ज फ्लो अपॉन टाईम हेच दिलं आहे. Q म्हणजे चार्ज, म्हणजे काय म्हणतात चार्जला मराठीत, ओके. विद्युतधारा, विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट, ओके. रोध म्हणजे रेजिस्टन्स, ओहम त्याचा युनिट ओहम आहे. हां, युनिट पण खूप महत्त्वाचे आहेत. पोटेन्शियल डिफरन्स वोल्ट युनिट आहे. ओम्स लॉ काय आहे? V=IR, ते आता मी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला, त्याच्यावरती हा क्वेश्चन सुटतो. आता इथे फक्त थोडंसं वेगळं काय, इंटरनल रेजिस्टन्स पण ॲड केलेला आहे.
इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, डायरेक्ट सिरीजमध्ये रेजिस्टर कॅल्क्युलेटेड आहे. मग सिरीजमध्ये आपण काय घेतो रेजिस्टन्स, सिरीजमध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय असतो, आर इक्विव्हॅलेंट इक्वल टू R1 + R2. असं जेवढे पण रजिस्टर आहेत तेवढे ॲड करत जायचे बस. पुढे बघूया. हां तेच हे बघा रेजिस्टन्स सिरीजमध्ये ते आता मी जो तुम्हाला सांगितलं तेच क्वेश्चन आहे. हे बघा क्वेश्चन कन्सेप्टवरतीच रिपीट होत आहेत. तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तुमच्या नक्की तुमचा आन्सर सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला इक्वेशन जर सॉल्व्ह करता नाही आले तर काही एवढा इश्यू नाही होणार. बस तुमचं कन्सेप्ट जर चांगले असतील ना तरच क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत, नाहीतर नाही होणार. राज्यसेवेमध्ये तेच विचारतात. तुम्ही अभियांत्रिकीचे स्टुडंट नाहीत की तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे विचारणार ते. आता इथे बघितलं आहे, इथे पॅरललमध्ये जॉईंट केले आहेत रजिस्टर, तर त्याच्यावरून काढायचं आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला. नंतर द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डिपेंड ऑन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. लेंथवरती डिपेंड आहे, रो एल अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बरोबर. टेम्परेचरवरती डिपेंड आहे आणि नंतर मटेरियल ऑफ द कंडक्टर बरोबर. ऑल हे बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, जर तुम्हाला काही माहिती नसेल आणि जर तिथे ऑप्शन वरील सर्व दिलेलं आहे तर ते टिक करून या. मोस्टली तेच असतात, मी आता पण बघितले, पण हे रिस्कवरती आहे. मी नाही म्हणणार सगळ्याच क्वेश्चनमध्ये असं होतं, पण ॲटलिस्ट आपण ते मानू शकतो ना, बरोबर. हे इथे छोटे छोटे क्वेश्चन पण आहेत ते विचारलेले आहेत. छोटे छोटे क्वेश्चन नाही म्हणणार, पण इथे एक्सप्लेनेशन कमी दिले त्यांचं. पण पुढे वर जे आपण कन्सेप्ट बघितले त्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत सगळे. हां सी व्ही रामन तुम्हाला माहिती आहे, प्रकाशाचे विकेंद्रीकरण, त्यांना नोबेल प्राईज भेटला होता, लक्षात ठेवा. हे सगळे युनिटवरती क्वेश्चन विचारले होते. नंतर एडीज करंट काय असतं ते त्याच्यावरती विचारलं आहे एकदा. चुंबकित्व म्हणजे मॅग्नेटिझम. आता ह्याचा एकच फॉर्म्युला आहे, तो लक्षात राहिला तर सगळे आन्सर तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. एक मिनटं साईडला घेऊ. आता इथे कुठे गेला हा फॉर्म्युला आहे बघा, H = R cos θ. अँगल ऑफ डिप कॉस थिटा म्हणजे अँगल ऑफ डिप विचारलेला आहे. नंतर कॉसची माहिती पाहिजे तुम्हाला, cos θ, cos 60, cos 30 याच्या व्हॅल्यू माहीत असेल तर आन्सर बरोबर निघणार, नाही तर चुकीचंच निघणार आहे ते आन्सर. आता काही गोष्टी तुम्हाला ॲज अ MPSC स्टुडंट माहीत असणे खूप आवश्यक आहेत. म्हणजे थिटाच्या व्हॅल्यू सगळ्या, θ 30 किती असतो, θ 60, sin 30, sin 60 किती असतं, हे सगळ्या माहिती वाचणं तुम्हाला थोडंसं बेसिक. सीसेटमध्ये आपण ते बघतो, ते इम्पॉर्टंट आहे ना. मॅग्नेटिझमवरती जास्त एकच क्वेश्चन आला आहे. जरा फॉर्म्युला लक्षात राहिलं तर ठेवा, नाही लक्षात राहिलं तर ठीक आहे. कार्य, हां कार्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. कार्यामध्ये हे बघा हा फॉर्म्युला, पॉवर इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बरोबर. पुढे आहे हां गतिज ऊर्जाचा फॉर्म्युला, हा पण खूपच इम्पॉर्टंट आहे, ½ mv². हा सेम फॉर्म्युला मी मागे सांगितला होता पोटेन्शियल एनर्जीचा, mgh तेच आहेत. पुढे वर्क डन इंटू F cos θ. cos θची परत व्हॅल्यू तुम्हाला इम्पॉर्टंट पडणार आहे, हे असेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट cos θमध्ये एखाद्या विशिष्ट अँगलवरती जर कार्य होत असेल, आता ज्यावेळी बलाचं आणि विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा कोन हा 0 डिग्री होतो व त्याच्या वेळेस बलाचे कार्य केलेले धन असते, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ज्या वेळेस बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते तेव्हा ते कार्य ऋण असणार आहे. आता बघा इथे म्हणण्याचा यांचा अर्थ काय, जर ह्या साईडने मी ह्या वस्तूला जर फोर्स लावत आहे आणि याचं पण डिस्प्लेसमेंट इकडेच होत आहे तर बरोबर आहे, म्हणजे हे धनकार्य असणार. तसंच आता जर ही वस्तू ही इकडे ढकलतोय मी, बट ही वस्तू उलट्या साईडने येते तर ते अपोजिट कार्य आहे ना, मग ते जर डिस्प्लेसमेंट ऋणच असणार आहे. शून्य कार्य तेच म्हणलं जूल्स. आता जूल हे 10⁻⁷ अर्ग्स असं म्हणलेलं आहे. हे पण तुम्हाला येऊ शकतं, 10वीच्या पुस्तकात हे दिले आहे, मी एकदा वाचलेलं तेव्हा हे बघितलं होतं मी. 10वीच्या 10⁻⁷ अर्ग म्हणतात त्याला. एफिशियन्सी काढण्यासाठी वर्क डन अपॉन ऊर्जेचं गुणाकार, तेच फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला लक्षात आहे त्याच्यात तर होऊ शकतं. वर्क डनचे म्हणजे सगळे जे कार्याचे आहेत क्वेश्चन ते फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे बघा, वर्क डन अपॉन टाईम. आता पुढे आहे गतीज नियम. आता न्यूटनचे 3 लॉ ऑफ मोशन आहेत, ते लक्षात ठेवले तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. खालीपैकी कोणते कोलायडल सेल्स विशिष्ट आहेत, टेंडल इफेक्ट आणि ब्राउनियन गती. ओके. मॅक्सवेल वंडरवॉलचे बल्स काय असतं, एखाद्या कणांमध्ये, म्हणजे आता जर पाण्याचा ग्लास आहे, वंडरवॉल फोर्सेस ते काय असतं सांगतो. आता एक ग्लास आहे पाण्याचा, इथे डॉट आहे, इथे डॉट आहे, इथे डॉट आहे. आता ह्यांच्यामध्ये जे बल आहे एकमेकांना ठोकतात, त्यांना जे बल असतं ते वंडरवॉल बल म्हणतात त्याला. तशाच टाईपचा टिंडल इफेक्ट आणि ब्राउनियन गती आहे. ते तुम्ही स्कॅटरिंग ऑफ लाईट वगैरे त्याच्यामध्ये शिकणार आहेत. ते जर तुम्हाला माहीत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. कोलायडरमध्ये टिंडल इफेक्ट. आता पुढे एक वाक्य आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे वाक्य खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. निलंबनाच्या मिश्रणातून प्रकाशाचे विकिरण होते, म्हणजे स्कॅटरिंग होते, आणि मिश्रण टिंडल परिणाम, टिंडल इफेक्ट दाखवतो. बरोबर, हे वाक्य लक्षात राहिलं तर हा क्वेश्चन सुटला असता. पूर्वी पण हा क्वेश्चन विचारला आहे, मग त्यामुळे हा परत रिपीट होतात.
मी सांगतो MPSCचा पेपर हा 60% तरी ॲटलिस्ट PYQचा रिपीट असतो. 60% रिपीट असतो आणि तेवढंच कट ऑफ जातो आहे. बरोबर, तुम्हाला 110 किंवा 120 मार्क लागतात कट ऑफसाठी, तेवढा तर रिपीट होतो आहे क्वेश्चन. जर तुम्ही PYQ चांगले केले तर तुमचे ॲटलिस्ट 40% तर मार्क फिक्स आहेत. वरचे 20% मार्क तुमचे चुकले तर चुकले, ते तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम, लहानपणापासून तेच शिकतो आहे आपण, तेच विचारलं आहे. न्यूटनच्या गतीचा तिसरा नियम, जेवढे तुम्ही फोर्स लावता, आता हे रॉकेट आहे समजा, न्यूटनच्या गतीचा तिसरा नियम खूप सोपा आहे. हे रॉकेट चाललं आहे समजा वर, मग खाली फोर्स लावतो आहे, मग ग्रॅव्हिटी त्याला वर, म्हणजे हा रिॲक्टिव्ह फोर्स हा वर लागतो आहे, मग अपोजिट इक्वल अँड अपोजिट फोर्स आहे, मग त्यामुळे तो न्यूटनचा तिसरा लॉ. तसेच न्यूटनचा फर्स्ट अँड सेकंड लॉ पण बघून घ्या. नंतर रेडिओ ॲक्टिव्हिटी काय असते ते पण सांगितलेलं आहे. ते रेडिओ ॲक्टिव्ह हा अल्फा बीटा कण, हे सगळं ना मी तुम्हाला केमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. खूप डिटेल एक्सप्लेनेशन केलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा, ह्याची गरज नाही इथे बघण्याची. हे इथे 2023मध्ये क्वेश्चन आले आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन मी तिकडे पण सॉल्व्ह केलं आहे केमिस्ट्रीमध्ये. अल्फा बीटाच्या पूर्ण प्रॉपर्टीज पण सांगितलेल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा जाऊन. केमिस्ट्रीचा PYQचा माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, 2-3 दिवसाखालीच अपलोड केलेला आहे. तो बघा, तिथे चांगला मी सांगितलेलं आहे. नंतर खालीलपैकी तेच त्याच्या अल्फा बीटाच्या प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन आहे बघा, इथे पण दिलेलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचं नसेल, ॲटलिस्ट माझ्या मते तर तुम्ही बघावा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या मग, जर बघायचं नसेल तर. आणि ही जर PPT आहे ते तुम्हाला मी टेलिग्रामवरती अवेलेबल करून देणार आहे. आणि थँक्यू एवढं बघितल्याबद्दल. तुमचं डेडिकेशन ह्याच्यातून दिसून येते आणि तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार हे गॅरंटी आहे, जे एंडपर्यंत बघत आहेत त्यांचंच. आणि बाकी जे स्टार्टला 1-2 मिनटं बघून जातात त्यांचे कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यावरूनच कळून येते. मग चला, हा व्हिडिओ इथे संपू. जय हिंद, जय महाराष्ट्र.